नमस्कार प्रतिभा मॅडम, नमस्कार नीलम नमस्कार. मॅडम आणि नमस्कार सर्व रसिक मंडळी. नमस्कार. आपल्या शब्दवेल साहित्य समूहामध्ये जो आपला उपक्रम सुरू आहे जागर स्त्री शक्तीचा, तर या कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा एकदा परत आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत काही दिया परदेस फेम अशा अभिनेत्री नीलम मॅडम, त्याचबरोबर आपल्या परिवारातील सगळ्यांच्या ओळखीच्या, सगळ्यांच्या लाडक्या अशा प्रतिभा मॅडम. तर अभिनय क्षेत्रातील मुसाफिरी हा एक कार्यक्रम आज आपण घेऊन आलेलो आहोत. तर काहीही वेळ न दवडता आणि तुमच्या सर्वांसाठी जो काही संवाद घेऊन आलेलो आहोत, प्रतिभा मॅडम आणि नीलम मॅडम यांनी आपल्या संवादाला सुरुवात करावी अशी मी शब्दवेल साहित्य समूहाची व्यवस्थापक अश्विनी तटकरे विनंती करते. तर प्रतिभा मॅडम आणि नीला मॅम, आपल्या दोघींनाही शुभेच्छा. आपण सुरुवात करूया. शब्दवेल साहित्य समूह महाराष्ट्र या समूहामध्ये मी प्रतिभा सराफ आपल्या सर्वांचे स्वागत करते. या समूहावर आतापर्यंत 170 कार्यक्रम झालेले आहेत आणि या 170 कार्यक्रमात 250च्या वर विचारवंत, शैक्षणिक क्षेत्रातील माणसं, डॉक्टर, साहित्यिक, कलाकार येऊन मार्गदर्शन आणि मनोरंजन करून गेलेले आहेत. हा जो लॉकडाऊनचा काळ होता तेव्हा आपल्या सर्वांचीच मनस्थिती फार वाईट होती. या पार्श्वभूमीवर ही सगळी सकारात्मकता त्यांनी जी टिकवून ठेवलेली आहे त्यासाठी शब्दवेल साहित्य समूह महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रवीण बोपुलकर, त्यांची व्यवस्थापक अश्विनी अतकरे आणि आयोजक रंजना कराळे, शीतल राऊत, संध्या खडके या सर्वांचे मी कौतुक करते आणि अभिनंदन करते. आणि आजची आपली जी पाहुणे आपल्या सोबत आहे अभिनेत्री नीलम सावंत, हिचेही आपण या कार्यक्रमात स्वागत करूया. नमस्कार. आणि साहित्यातील त्यांची मुसाफिरी आज आपल्याला जाणून घ्यायची आहे. तर नीलम, आपण सरळच कार्यक्रमाला सुरुवात करूया. बरेच टेक्निकल प्रॉब्लेम मध्ये आलेले होते, त्यामुळे वेळ न दवडता मी एक प्रथा म्हणून तुमची अल्पशी ओळख करून देते. पूर्ण ओळख काही करून देत नाही, कारण कलाकाराची खरी ओळख ही त्याच्या कलेतूनच होते आणि तुमची कला आम्ही अनेकदा अनुभवलेली आहे, पाहिलेली आहे. बंदिनी, दामिनी, काना मागून आली अशा काही मराठी मालिका, कृष्णाबेन खाकरावाला, रब से सोना इश्क सारख्या, देव का देव महादेव सारख्या डीडी हिंदी, सोनी आणि झी टीव्ही वरच्या मालिका आणि अगदी किलबिल या आपल्या लाडक्या कार्यक्रमापासून ते गुजराती, पंजाबी अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. फक्त ती फुलराणीचा मी फक्त इथे उल्लेख करते. आणि कलेतून माणूस साधनाचा नाही तर स्वतःचा शोध घेत असतो, असं रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलेलं आहे. आज स्वतःचा शोध घेण्यासाठी नीलमताई पहिल्यांदा आपल्या FB ग्रुपवर आलेल्या आहेत आणि शब्दवेलवर त्या पहिल्यांदा आल्यात आणि FB लाईव्ह कार्यक्रमात सुद्धा पहिल्यांदा आलेल्या आहेत. तर त्यांचं आपण स्वागत करूया आणि त्या आल्याबद्दलचा आनंद सुरुवातीलाच मी व्यक्त करते आणि सरळ त्यांना पहिला प्रश्न विचारते की किलबिल मध्ये भारूड आपण सादर केलं होतं सह्याद्री वाहिनीवरच्या, आणि तिथे या दूरदर्शनची आपली पहिली तोंड ओळख झाली. तर त्याच्या काही आठवणी सांगूनच आपण पुढे जाऊया की कसं तुम्ही त्या कार्यक्रमापर्यंत गेलात, कोण घेऊन गेलं, आणि त्या अनुषंगाने तुमच्या शेजाऱ्याच्या काकूंची जी काही तुम्ही मला आठवण सांगितली ती आमच्या सगळ्या रसिकांसाठी तुम्ही आज इथे सांगावी. मी भरतनाट्यम, नमस्कार आधी सगळ्या रसिक प्रेक्षकांना माझा. आणि माहित नाही, मी पहिल्यांदाच FB लाईव्ह करते, त्यामुळे जर काही चुका झाल्या तर आधीच मी सॉरी म्हणते. ओके.
आता मला प्रतिभाताई म्हणाल्यात तसं की किलबिल म्हणजे मी कधी असा विचार केला नव्हता आधी की मी अभिनेत्री होईन किंवा मी म्हणजे ह्या क्षेत्रात येईन हा विचार मी कधीच केला नव्हता. मी भरतनाट्यम शिकत होते आणि मी भरतनाट्यम नृत्य विशारद आहे. त्याच्यानंतर तेव्हा शाळेत होते मी जेव्हा किलबिल कार्यक्रम केला, मी 6वीत होते आणि ओळख म्हणजे आठवण अशी की त्याच्यामध्ये भारुड होतं आणि त्याच्यामध्ये एक डान्स कोरिओग्राफी होती जे पूर्ण म्हणजे स्टार्ट टू एंड 2 जणांनीच करायचे होते, त्याच्यात जेवढे काही डान्स परफॉर्मन्स होते ते. तर त्याच्यात मी होते आणि आधी तर आम्ही आपल्या शाळेच्या गॅदरिंग मध्ये ते परफॉर्म केलं होतं आणि आमच्या शाळेत होत्या आपल्या रजनी वेलणकर बाई. रजनी वेलणकर बाई ज्या आहेत त्या आमच्या टीचर म्हणजे आमच्या शाळेत होत्या टीचर आणि त्यांनी अचानक आम्हाला सांगितलं की आपल्याला ना भारुड किलबिल मध्ये शूटिंग करायचंय. आणि त्याच्या आधीचा एक इन्सिडन्स असा आहे की मी जिथे राहते त्या आमच्या तिकडे कोजागिरी पौर्णिमा, नवीन वर्ष वगैरे हे सगळं ना आम्ही सगळे एकत्र साजरा करतो. तर आमच्याकडे असे बिल्डिंग मधले प्रोग्राम्स आणि असं सगळं व्हायचं. तर ऍज युजल दरवर्षी माझा एक डान्स परफॉर्मन्स फिक्स असायचा तिकडे. तर तेव्हा आमच्या एक काकू होत्या त्या मला म्हणायच्या की इतकी छान नसतेस ना, मला तुला टीव्हीवर बघायला खूप आवडेल म्हणून. ही गोष्ट आहे मी 6वीत असतानाची, तेव्हा काही या गोष्टी म्हटलं काही म्हणताय काकू तुम्ही. पण म्हणजे कधीतरी कोणाचं तरी बोललेलं किती खरं होतं किंवा काही गोष्टींचे कोणाचे आशीर्वाद तुम्हाला कसे मिळतात हे तुम्हाला माहित नसतं. अननोईंगली त्यांनी मला जो काही एक एवढा मोठा आशीर्वाद दिला होता. तर आम्हाला म्हणजे ज्या वेळेला किलबिलचं शूटिंग टीव्हीवर म्हणजे टीव्ही साठी होणार आहे, किलबिल साठी शूटिंग होणार आहे, मला म्हणजे कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की टीव्हीवर मी परफॉर्म करणार आहे किंवा असं काही. आणि त्यावेळेला 6वीतल्या एका मुलीला ही गोष्ट म्हणजे खूप 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 मोठी गोष्ट होती. खूप 8 दिवशीचं शूटिंग मला यासाठी आठवत आहे की ज्या दिवशी हे शूटिंग होतं व्हेरी बॅडली त्याच दिवशी त्या काकू पास्ट होती. त्यामुळे तो दिवस माझ्या अजूनही लक्षात आहे. आज एवढी वर्ष झाली पण मी त्यांचे ते शब्द कधी विसरले नाहीये आणि तो दिवसही विसरले नाही. पण मी जेव्हा केव्हाही टीव्हीवर परफॉर्म करते, कधी माझं नवीन शूट सुरू होतं, मला नेहमी त्या काकूंची आठवण येते. त्यांचे त्यावेळेला त्यांनी दिलेले ते आशीर्वाद, त्यांचे ते बोललेलं ते वाक्य म्हणजे बोला फुलाची गाठ म्हणतो ना आपण, किंवा त्यांच्या मनातली ती काही इच्छा त्यांनी फार म्हणजे प्रेमळपणे किंवा खूपच मनापासून मला ते आशीर्वाद दिले होते त्यावेळेला की आज मी इथे इथवर येऊन पोहोचली आहे. आपला कार्यक्रम संतोष खाडे बघतायत, देवीदासजी बघतायत, गीतेश शिंदे बघतोय, प्रवीण बोपुलकर बघतायत, अश्विनी बघतीये, नितीनजी बघतायत, बरेच नितीन माधव कार्यक्रम पाहतायत, बरेच जण आपला कार्यक्रम पाहतायत. सुमन नवलकर आलेली आहे आता. तर बरेच जण आपला कार्यक्रम पाहतायत. आणि आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया की तिथून तुमची सुरुवात झाली किलबिल पासून, परंतु घरातल्यांचा कितपत सपोर्ट होता हे सगळं कार्यक्रम करण्याच्या साठी. आणि शिवाय सर्वात महत्वाचं असं आहे की आपला एक कार्यक्रम टीव्हीवर झाला म्हणजे त्या काळामध्ये टीव्हीवर काहीतरी होणं इतकी मोठी गोष्ट होती की आपण लगेच स्टारच होऊन जात होतो. तर त्या काळामध्ये असा कार्यक्रम झाल्यावर शेजार पाजारांनी कसं त्याच्यावर रिॲक्शन दिली किंवा मैत्रिणींमध्ये काही आपल्याला भाव मिळाला का जास्त, किंवा शाळेतल्या शिक्षकांनी कसं तुमच्याकडे पाहिलं, तर थोडस असं मानाची गोष्ट होती ती. तर त्याविषयीचे काही अनुभव. म्हणजे एक वेगळंच, कारण त्यावेळेला फार मोजकी चॅनेल्स होती आपल्याकडे, आतासारखी खूप चॅनेल्स नव्हती की हे बघितलं नाही तर हे नाही तर हे. आणि त्यावेळेला संध्याकाळी 6 वाजता किलबिल हा जो कार्यक्रम लागायचा आठवड्यातनं एकदाच लागायचा, सोमवारी संध्याकाळी 6 वाजता. तर जेव्हा शूट झालं त्याच्यानंतरच्या काहीतरी 2-3 सोमवार नंतर ते आमचं आलं होतं. आणि दर सोमवारी आम्ही असं सगळेजण टीव्हीच्या समोर असायचो, अरे या सोमवारी आपला परफॉर्मन्स, या सोमवारी आपण
म्हणजे आता परफॉर्मन्स म्हणतो, पण असं वाटायचं अरे आत्ता आपला आज आहे का, आपला आज आहे का, मग नाही. तर आता ना तेव्हासारखं व्हॉट्सअप होतं, फोन होते, की लगेच आपण सगळ्यांना कोऑर्डिनेट करतोय, काहीच नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी शाळेत जाईपर्यंत ते मनात अरे आपला झाला नाही, आपलं झालं नाही, ते रुखरू, आणि मग मावशीचा फोन किंवा अजून काका, म्हणजे जे काय रिलेटिव्ह ज्यांना कोणाला माहित होतं त्यांचा फोन, की अरे झाला नाही. मग शाळेतल्या काही जणांना म्हटलं की ह्यांचं काय होणार नाहीये, उगाच हे लोक खुशारक्या मारतायत, असं काही ह्यांचं काही परफॉर्मन्स वगैरे काही होणार नाहीये, किंवा काही उगाच आपल्या दरवेळेला सांगतात आज आहे आज आहे आज आहे म्हणून असं. पण फायनली तो टेलिकास्ट झाला आणि मजा आली म्हणजे. त्यामुळे तुम्ही म्हणता स्टारडम म्हणजे असं झालं की अरे तुम्ही किलबिल मध्ये गेलो होतात, पण एक वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि एक म्हणजे त्यावेळेला शूटिंग कॅमेरा कसा फेस करायचा काहीच माहित नव्हतं. दूरदर्शनला गेलेलो वरळीला, सगळ्यात पहिल्यांदा आयुष्यात दूरदर्शन पाहिलं. तिथे ते कॅमेरे, लाईट सेटअप, मग इथून तुम्हाला एवढंच परफॉर्म करायचंय, इथून एवढंच जायचंय, इथे एवढ्याच क्वेश्चन. सवय नव्हती कधी स्टेजवर परफॉर्म, अख्खं स्टेज फिरायचं. असं म्हणलं की अरे एवढंच जायचंय, एवढंच फिरायचंय, असं कसं करायचं, बरं ह्या अँगलच्या बाहेर हात नाही, आता ते अँगल वगैरे कळतंय, पण त्यावेळेला तर काहीच माहित नव्हतं. पण मग आमच्या बाई होत्या रजनी वेलणकर, त्यांनी आम्हाला फार शांतपणे समजावून आणि खूप प्रेमाने सांगितलं नाही असं असं. मग हळूहळू, कारण सगळेच नौखे होते, आम्ही सगळीच पूर्ण टीम आमची 6वी 7वीतली मुलं होतो आम्ही सगळेजण. तर दॅट वॉज समथिंग, म्हणजे म्हणतात ना ग्लॅमर किंवा काय, काही कसलाही पत्ता नव्हता, काही माहित नव्हतं की असं काही असतं किंवा आपल्याला असं काही. ओके आपण केलं, आलो, आपण टीव्हीवर दिसलो, बस संपलं. पण मैत्रिणींमध्ये भाव मिळाला की नाही शाळेतल्या म्हणजे शेजारच्या मग थोडस मैत्रिणी जरा असा असं वेगळा? एक असतं ना की केला म्हणजे टीव्हीवर परफॉर्मन्स झाला, म्हणजे एवढे दिवस आधी सगळ्यांना वाटत होतं की आम्ही काहीतरी उगाच शेंडी लावली किंवा आपण काहीतरी उगाच म्हणतो ना आपण, म्हणजे काही शूटिंग वगैरे झालं नसेल, असेच उगाच एक दिवस शाळेतनं गेले आणि आले म्हणे संध्याकाळी, काहीच नाहीये म्हणे असं. म्हणजे असं आम्ही सांगितलं त्यांना, कोणाला जोपर्यंत तो परफॉर्मन्स झाला नाही, टीव्हीवर टेलिकास्ट झालं नाही, तोपर्यंत कोणालाच खरं वाटलं नव्हतं. पण ठीक आहे. मग आणि मी म्हटलं ना, मी भरतनाट्यम शिकवत होते, त्याच्यामुळे शाळेत असतानापासूनच या कल्चरल ऍक्टिव्हिटीमध्ये मी कायम होते पहिली. म्हणजे आमच्या शाळेतल्या सुद्धा म्हणजे टीचर्सना सुद्धा माहित होतं की एखादी ऍक्टिव्हिटी आहे आणि नीलम नाही असं कसं होईल, किंवा समवर कधी असं होतं की बाबा यावेळेला मी नाही पार्टिसिपेट करत आहे किंवा मला नाही करायचं असं. कारण मग असं होतं, लोकांना वाटतं की अरे हिलाच बोलावलं जातंय, हिलाच येतंय, मग त्यामुळे आपण कधीतरी एक स्टेप बॅक करतो. पण नाही, ते आमच्या कोणत्या टीचर्सना पडायचं नाही, तू तर पाहिजेस, तू काहीही कर पण तू पाहिजेस. त्याच्यामुळे मग ते शाळेपासून सवय होती. पण त्यामुळे ठीक आहे, माझ्या मैत्रिणींना माहित होतं की हा ही असणारच, किंवा एक पण एक वेगळी मजा होती. आणि जरा मग अशा थोडस काही ज्या माझ्या काही खास मैत्रिणी होत्या त्यांनी पण भाव खाऊन घेतला की आमची मैत्रीण टीव्हीवर आली आहे, त्यांनी बघितलं, मग त्यांच्या शेजाऱ्यांना तिकडे इकडे माझ्या मैत्रिणीचा परफॉर्मन्स. अरे वा, किती छान ना, किती एक्साइटमेंट ना, म्हणजे ते आठवून सुद्धा आता किती हा आनंद म्हणजे होतोय मला तुमच्या ऍक्च्युली आता मी लक्षात तिकडे पोहोचले, येते. खरं सांगायचं तर सांगताना, अगदी कारण की अगदी अगदी. तो एक पूर्ण म्हणजे ते शाळेचं एकतर आपलं स्कूल लाईफ इतकं वेगळं असतं आणि म्हणजे ते आयुष्यात परत कधी येत नाही. त्यामुळे अगदी आम्ही खूप म्हणजे असं, आणि मला असं वाटतं की त्यावेळेस ना इनोसन्सच खूप वेगळा होता. आत्ताच्या मुलांकडे व्हॉट्सअप, इन्स्टा, हे ते सगळं इतकं इझिली अवेलेबल आहे ना, त्याच्याकडे आता काय झालं की इमिजिएट दुनियेभर खबर असते. अगदी अगदी. ऍट माय टाइम नथिंग वॉज देअर. लँडलाईन सुद्धा होता, पण म्हणजे तो सगळ्याच मैत्रिणींच्या घरी असेल असंही नव्हतं. अगदी अगदी अगदी. पण या किलबिल त्यामुळे एक नंतर वेगळा अनुभव होता माझ्यासाठी. अगदी हा अगदी. सॉरी. आणि सुमन नवलकर म्हणतात की गमतीशीर अनुभव होता तुमच्या पाठीशी त्याचा, हो आणि हो, अजूनही अगदी तो सगळं तितकाच सुचलंय, गमतीशीर खरंच खूप वाटतोय. गमतीशीर अनुभव होता. म्हणजे हो. त्या पिरियड मधली जी मुलं आहेत किंवा जे कोणी आता आपल्या म्हणजे ह्या जनरेशन मध्ये त्या वेळचे जे आहेत, त्यांना फार लगेच जाणवेल की अरे खरंच आपल्या वेळेला ह्या गोष्टी नव्हत्या. आणि मग दुसऱ्या दिवशी ते होईपर्यंत, तिथे जाऊन भेटेपर्यंत, बोलेपर्यंत खूपच वेगळं एक्सपिरियन्स होता. प्रकाश कुलकर्णीजी,
स्वागत. तामोरेजी, स्वागत तुमचं. आणि त्यांना आपला संवाद आवडतोय. आपण पुढे जाऊया की त्याच्यानंतर पहिली मालिका तुम्ही कोणती केली, म्हणजे किल बिल नंतर पहिली मालिका कॉलेजमध्ये असताना केली की कॉलेज संपल्यावर केली, केव्हा केली? ऍक्च्युली मला घरातनं कधी असं हे नव्हतं की काही कर, म्हणजे पूर्ण फ्रीडम होतं. तुला जे आवडतं ते कर, तुला जे शिकायचंय ते शिक. कधीच माझ्या मम्मी डॅडीनी कधीच थांबवलं नाही. ते खूप मोठे माझ्यासाठी खूप ब्लेसिंग आहे आयुष्यामध्ये की त्यांनी मला कधीच थांबवलं नाही. पण मी माझं कॉलेज पूर्ण होईपर्यंत खरं सांगायचं तर काहीच केलं नाही, कारण की मला माझा स्वतःच असं होतं की मला माझं एक वेगळंच करिअर सेट करायचंय किंवा मला काही वेगळं हे करायचंय. तर असं करताना नंतर मग मी कॉलेज संपायला, म्हणजे 12th झालं त्याच्यानंतर मी करता ना माझ्या एका ग्रुपमध्ये मी जॉईन झाले नाटकांच्या. तर ते लोक एकांकिका सादर करायचे. मी नाटक एकांकिका करता करता मग त्यांनी मला बस तेवढंच, म्हणजे जास्त परफॉर्म पण म्हणजे असं खूप नाही की, पण ग्रॅज्युएशन होईपर्यंत मी खूप कमी काम केलं. त्याच्यानंतर मी सगळ्यात एका ठिकाणी ऑडिशन चालू होतं आणि मी पार्ल्यात राहते, तर ऍक्च्युली मला खूप छान गुजराती बोलता येतं. म्हणजे मी गुजराती बोलायला लागल्यावर कोणी म्हणणार नाही की मी मराठी आहे म्हणून. तर माझ्या मी तिकडच्या एका ह्यानी सांगितलं मुलाने की अगं एका ठिकाणी ना ऑडिशन चालू आहे आणि गुजराती सिरियल आहे, तू जाऊन दे. म्हणलं अरे मी केलं नाही कधी. तर आणि अगं करून तर बघ ना, करून तर बघ ना. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, बघते म्हणून. तर मी तिकडे ऑडिशनला गेले आणि तिथे झालं ऑडिशन. मला गुजरातीमध्ये मी त्यांनी मला बोलून दाखवलं आणि ओके. मग त्यावेळेला आत्तासारखी ऑडिशन नव्हती. त्यावेळेला म्हणजे डिरेक्टर ओके बरोबर आहे, दिसायला परफेक्ट आहे, हे कॅरेक्टर ती करू शकते, एवढंच 2 ओळी बोलून फायनल. लुक टेस्ट काहीच नव्हतं. जस्ट गेले, भेटले, ओके झालं आणि सांगितलं 8 दिवसाचाच रोल आहे, छोटस कॅरेक्टर आहे. म्हटलं ओके, हरकत नाही करायला, कारण की एवढं गुजराती मलाही येत नाही. जेवढं जेमतेम आहे तेवढं बोलतो. मोठे मोठे डायलॉग पाठ करणं खूप कठीण असतं. तर ओके आणि मी करायला लागले. ती माझी ETV गुजरातीला सिरियल माझी सुरू झाली. त्याच्या आधी मी बंदिनीमध्ये अगदी छोटस काम केलं होतं, खूपच छोटासा रोल होता. तेव्हा बंदिनीचे एपिसोड्स लागायचे स्टोरीज वाईज. तर ते म्हणजे कॉलेजच्या काळात एक छोटस कॅरेक्टर केलं होतं. पण म्हणजे मी म्हंटल ना, सिरियल किंवा अभिनेत्री म्हणून मी जे काही माझ्या प्रवासाची सुरुवात केली ती माझ्या या गुजराती सिरियलने केली. ETV मराठीवर, ETV गुजरातीवर होती ती सिरियल. नारी तू ना हारी, आशा पारेखजींचं प्रोडक्शन हाऊस होतं. ग्रेट. हा, तर जेव्हा मी गेले होते ह्याला भेटायला ऑडिशनला, तेव्हा आशा ती स्वतः तिकडे होत्या आणि त्यांच्या त्या फार गोड आवाजात त्यांनी मला 1-2 प्रश्न विचारले गुजरातीत. मी त्याची त्यांना उत्तरं दिली आणि त्यावेळेला की हा आ तो करी लेसे, ओके शी विल डू इट, नो वरी. कारण त्या फारच म्हणजे खूपच सुंदर, म्हणजे बोलायला तर एक वेगळंच हे होतं. तर शी वॉज लाईक ओके करी लेसे. तर त्याच्यानंतर हॅलो, मी सगळ्यांना हॅलो करते कारण मध्ये मध्ये लोक आपल्याला पर्सनली पण हॅलो करतात. आल्या, नीलांबरी आल्या, सगळ्यांचं स्वागत. सगळ्यांचं स्वागत. तर त्यावेळेला त्यांनी म्हणले करी लेसे आणि असं 8 दिवसाचं कॅरेक्टर म्हणून मी तो रोल करायला सुरुवात केली. पण टीम फार छान होती, डिरेक्टर खूप छान होते, कारण की त्यांचे डायलॉग ना गुजरातीच लिहिलेले असायचे. मला तर गुजराती वाचता येत नाही, पण डिरेक्टर आणि असिस्टंट डिरेक्टर वगैरे सगळे इतकी छान टीम होती की ते लोक माझ्या बरोबर बसायचे, ते डायलॉग सगळे ते बोलायचे, मग मी हिंदीत लिहून घ्यायचे आणि मग मी वाचून पाठ करून मग काम करायचे. आणि असं करता करता मी म्हटलं 8 दिवस झाले, अभी तो मेरा काम खतम हुआ, असं मी त्यांना विचारलं. तर म्हणाले नाही परत 1-2 दिवसाचं आलंय. म्हटलं ठीक आहे. असं करता करता तुम्ही खरंच तुम्हाला हे नाही होणार, मी जवळजवळ त्या सिरियलची सेकंड ह्याच्यामध्ये लीड होते. मी 250 एपिसोड केले त्या सिरियलचे. 800, माय गॉड. 250 250 ओके 250. ओके.
250 बापरे. एपिसोड केले. कारण की कोणालाच माहित नव्हतं एवढं मोठं कॅरेक्टर जाणार आहे आणि एवढं होणार आहे म्हणून. कारण त्यावेळेला ETV हैदराबाद वरनं साऊथच्या ज्या सिरियल्स होत्या त्या लिहून यायचे एपिसोड, आणि ते आपल्या इकडे हिंदी किंवा गुजराती जी काय रिजनल लँग्वेज असेल त्याच्यासाठी ते ETVच्या ह्याला चालू असायचे. अगदी. मध्ये कोणीतरी म्हणालं की त्यावेळेला लँडलाईन फोन होते. करेक्ट आहे तुमचं, लँडलाईन फोन होते, पण मी म्हटलं ना प्रत्येकाच्याच घरी होते असं नव्हतं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हा, म्हणजे मला असं म्हणजे खूप कमी म्हणजे असं होते की, आणि त्यावेळेला लँडलाईन वर कॉल करताना सुद्धा आई वडिलांची परमिशन घ्यायला लागायची. एक फोन करू का मैत्रिणीला. बेसिक नीड नव्हतं ते, बेसिक नीड नव्हतं. लँडलाईन फोन वॉज नॉट अ बेसिक नीड. तर असं करता 250 एपिसोड झाल्यावर ती माझी पहिली सिरियल, आणि त्या सिरियल मध्ये मी सगळं शिकले. त्या डिरेक्टर जे होते त्याचे सुभाष शाह म्हणून होते, गुजरातीतले फार मोठे डिरेक्टर आहेत ते. आणि गुजरातीत त्यांना सुभाष घईच्या लेवलचे डिरेक्टर मानले, कारण ते फक्त फिल्म डिरेक्टर करतात. ही पहिली सिरियल होती जी त्यांनी सिरियल डिरेक्शन केलं होतं. बर. तर अदरवाईज ते फक्त फिल्म्सच करतात असं. तर पण खूप ग्रेट, त्यांनी मला फार खूप म्हणजे कॅमेराचं टेक्निकल नॉलेज किंवा काय असं तसं ह्या गोष्टी सगळ्या शिकवल्या. सगळ्यात मजा माझी तेव्हा आली होती जेव्हा नवीन नवीन शूट करायला गेले होते आणि बेबी को उठाव, बेबी को उठाव. म्हटलं बेबी को उठाव, मी अशी घाबरून एका जागी उभी राहिले. म्हटलं हे काय मला येऊन वगैरे उचलतायत की काय, कारण मला कळेच ना की काय म्हणतायत. बेबी को उठाव, बेबी को उठाव, कोण बेबी को किसको उठाव. तर आमच्याकडे शूटिंग लाईन मध्ये लाईट स्टँड किंवा हे जे असतात त्याला बेबी को उठाव, इसको का, आठवुंडी का, या सगळ्या गोष्टी खूप त्यावेळेला नवीन नवीन होते. हे सगळे शब्द त्यावेळेला माझ्या व्यवस्थित कानावर पडले आणि मी ते शिकले सगळे. पहिली मराठी सिरियल कोणती केली, पहिली मराठी मालिका कोणती केली? म्हणजे बंदीने केली होती पण त्याच्यानंतर बंदीने आणि केली होती, पण त्याच्यानंतर माझी लीड मध्ये म्हणाल ना तर काना मागून आली माझी दीदी सह्याद्रीला सिरियल लागायची. ती माझी पहिली मराठी लीड म्हणून सिरियल होती. त्याच्यानंतर मी दामिनीमध्ये काही एपिसोड्स केले, एक कॅरेक्टर एंट्री होती त्याच्यामध्ये, आणि मी जवळजवळ चांगले भरपूर एपिसोड्स केले. पण काना मागून आली माझी लीड मध्ये सिरियल होती असं. आणि त्याच्यानंतर सह्याद्रीसाठी मी अजून 4 चौघी केली, अजून आशा अभिलाषा म्हणून एक होती ती केली. तर इन बिटवीन मग हिंदी, मराठी, आणि मग मी स्टेज गुजराती थिएटर सुद्धा करत होते त्याच पिरियडला. मग फुलराणी नाटक करत होते, पण मग फुलराणी नाटक करत होते त्याच्यानंतर मी काही म्हणजे त्यांचे आय गॉट मॅरिड, आणि मग थोडेसे मला दौरे आणि ते सगळं जमण्यासारखं नव्हतं, असं मी नाटक म्हणून सोडलं. त्याच्यानंतर अजून मी नाटक केलं नाही, करायची खूप इच्छा आहे. लेट्स सी कधी मिळेल. पण मग मध्ये मग खूप ब्रेक झाला का, म्हणजे लग्न झाल्यावर एक सगळं थांबलं होतं का? लग्न झाल्यावर मी करत होते बरेच, म्हणजे बस चालूच होतं कंटिन्यू माझं सिरियल्स. पण मला मुलगी झाल्यावर मी ब्रेक घेतला, खूप मोठा ब्रेक घेतला होता मी. आणि त्याच्यानंतर मी कमबॅक केलं जवळजवळ ती 5 वर्षाची झाल्यावर. मी एक सोनीच्या शो साठी कृष्णाबेन खाकरावाला हा माझा कमबॅक रोल होता, जवळजवळ 5 वर्षांनी. 5 वर्षांनी माझा हा कमबॅक रोल होता हिंदीसाठी. मग ती गेली, त्याच्यानंतर मला देवो के देव महादेव लागायची, ती चालली. आणि ही संपल्यावर ती करत. आणि कसं असतं आपल्याकडे हिंदी किंवा हे शो असे सुरू झाले ना की जवळ डेली सोप मध्ये तुम्ही एका वेळेला 4 शूटिंग नाही करू शकत बेसिकली. आणि मला असं वाटतं की एक गोष्ट जी आपण करतोय ती खूप परफेक्ट करावी. मला असं 10 गोष्टींमध्ये फिरतोय हे मला पटत नाही स्वतःला, की आपण ज्याच्यात 100% द्यावं हे माझा नेहमीच लुकआउट होतं. त्यामुळे लोक ही म्हणजे एक सिरियल करत असताना खूप ऑफर्स येतात, खूप कामं येतात, सगळं होतं, पण समहाऊ मला असं वाटतं आय हॅव टू बॅलन्स माय फॅमिली ऑल्सो. माझ्या मुलीला सुद्धा माझी तेवढीच गरज आहे, घरातही सगळ्यांना माझी गरज असते. त्यामुळे मी बॅलन्स होत
काम करत असते आणि बेसिकली मला रोल आवडला की मी काम करते. अगदी बरोबर, अगदी बरोबर. या सगळ्या मालिकांसाठी आपल्याला खूप सारे डायलॉग्स बोलावे लागतात. तर याच्यासाठी खूप पाठांतराची माणसाला गरज असते. तर हे पाठांतराचं बाळकडू तुम्हाला कधी आणि कुठे मिळालं आणि त्याचा कितपत उपयोग झाला? पाठांतराचं बाळकडू मला मी खरं सांगू, शाळेत असताना मी म्हटलं ना, मी सगळ्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये होते. पण ह्या सगळ्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये जाण्यासाठी सगळ्यात जास्त सपोर्ट माझ्या आईने केलाय. म्हणजे मी बर. पहिलीत असताना तिने माझ्याकडनं गीतेचा 15वा अध्याय पाठ करून घेतला होता संस्कृत, की भाषा बर. सुधारली पाहिजे, उच्चार व्यवस्थित आले ओके. पाहिजेत. त्यासाठी हा. पहिलीत असताना तिने माझ्याकडनं संस्कृत गीतेचा 15वा अध्याय तोंड पाठ करून घेतला होता. तिने मला अरे सगळे वा. संस्कृत श्लोक शिकवले, सगळी स्तोत्र शिकवते. त्यामुळे ना मला मी म्हटलं ना की भले मी कसेही असो, पण त्या गोष्टीचं की हे पाठ झालंच पाहिजे. इव्हन तिचं असंही असायचं की काही आपल्या शाळेचं किंवा काही असेल तर तीच माझा अभ्यास किंवा सगळं घ्यायची. तर ते पाठांतराची सवय ना ती तिने लावली मला. बरं, वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा त्याच्यासाठी मग एक आपल्याकडे लोकमान्य टिळक, आम्ही पारनेर विद्यालयाची विद्यार्थिनी आहे, तर आमच्याकडे लोकमान्य टिळकांची जयंती खूप ह्याच्यात साजरी होते शाळेमध्ये आमच्या. मोठ्या तर प्रमाणात. तिथे मोठ्या प्रमाणात साजरी होते. पण तिथे म्हणजे आमच्याकडे कसं मग वक्तृत्व स्पर्धा, मग त्याला बक्षीस, मग टिळकांच्या गोष्टी सांगायच्या किंवा काय. तर माझ्या आईने प्रत्येक वर्षी नाही तू म्हणजे दरवर्षी मम्मी ती सेम स्टोरीज, म्हणजे टिळकांच्या गोष्टी बदलणार नाहीयेत, त्याच राहणार आहेत, त्याच्यामुळे त्याच बोलायत, त्या आल्याच पाहिजेत. ते त्याच्यानंतर मग वक्तृत्व स्पर्धेमध्ये शाळेत जो काही विषय असेल त्याच्यावर उत्स्फूर्तपणे मग नंतर शाळेतल्या टीचर्सना सुद्धा सगळ्यांना कळायला लागलं की नाही हिने तर केलंच पाहिजे, ही तर आलीच पाहिजे किंवा. तर बेसिक हे जे बाळकडू म्हणाल ना तुम्ही, तर ते मला आईकडनं मिळाले. कारण की चोख पाठांतर ती माझ्याकडनं करून घेत होती. भले ती वर्किंग होती तरी सुद्धा ती रात्री आल्यावर मला म्हणजे ती आल्यावर ऑफिसमधनं मला विचारायची की आजच्या दिवसाचं एवढं होतं झालंय, आणि ती कितीही दमलेली असली तरी तेवढं माझं पाठांतर झालंय की नाही हे घेतल्याशिवाय ती पुढे काहीही काम करायची नाही. त्यामुळे हे फक्त एक ती सवय लागते ना की तुम्ही वाचत राहता. आणि दुसरी गोष्ट, माझ्या डॅडीनी अशी मला सवय लागली होती वाचनाची. त्यामुळे माझ्याकडे, मी लहान असताना मला लायब्ररी पेक्षा मी तुम्हाला सांगू माझ्याकडे खूप पुस्तकं विकत घेतलेली होती. म्हणजे दर महिन्याला माझ्याकडे त्यावेळेला आपल्याकडे चंपक यायचं, ठकठक यायचं, एक ती पुस्तकं बघा, दर महिन्याचे मासिक यायचे. चांदोबा, किशोर म्हणून एक यायचं ज्याच्यामध्ये सगळं सायन्स सुद्धा असायचं आणि गोष्टी सुद्धा असायच्या. तर हे सगळी ही जे काही असायचं ना, ही सगळी जेवढी मासिकं यायची किंवा जे काही मॅगझिन, दर महिन्याला माझ्याकडे सगळे अंक असायचे. हे सगळ्याची मेंबरशिप माझ्या डॅडीने घेऊन ठेवलेली होती. त्यामुळे मी इतकं वाचन करायचे ना, खूप वाचन करायचे. पण काही लिखाण केले का किंवा लेखनामध्ये जाण्याची, या मालिकांसाठी काही लिहिण्याची हल्ली असं मनात आलं की हल्ली थोडस सुरू केलंय लिहायला. पण सुरू केलंय, बघूया तुम्हाला पाठवेल वाचायला. कविता लिहिता का की इन जनरल काही कॅरेक्टर लिहिता? कॅरेक्टर लिहिते, गोष्टी लिहिते, असं लिहिते. किंवा एखादं आपले असं बोलताना काहीतरी विचार येतात. किंवा हल्ली कसं होतं, आत्ताच्या ह्या पॅन्डेमिक मध्ये, बेसिकली ह्या पॅन्डेमिक मध्ये खूप लोक डिप्रेशन मध्ये, खरं सांगायचं तर. अगदी अगदी आहेतच. मला असं वाटतं ना की काही लोकांचं म्हणणं असतं कुठे देव आहे किंवा कुठे काय आहे. आता नवरात्र चालू आहेत, आपण स्त्री शक्तीचा खूप, मी बिलीव्ह करते स्त्री शक्ती किंवा काही असो, मी कोणत्याही याच्यावर विश्वास हा माझा खूप आहे. आणि मला असं वाटतं की एक ना सुपर नॅचरल पॉवर असतात, तुम्ही त्या डिनाय कधी करू शकत नाही. देव आहे किंवा नाहीये किंवा दुसरं काही आहे, ह्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. पण मला असं वाटतं की सुपर नॅचरल पॉवर्स असतात आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे.
तर माझा ना ह्या गोष्टींवर खूप विश्वास आहे आणि मग मी त्या अनुषंगाने धरून आताच्या जी परिस्थिती चालू आहे त्याच्यासाठी मी काही काही लिखाण करतेय. चांगलं असेल तर मी तुम्ही पाठवेत, चांगलं असेल तर तुम्ही वाचन करा. नक्की नक्की. नाही पण कुठे मालिका करताना संवाद लेखनाची संधी मिळाली का, किंवा संवाद त्या अनुषंगाने कधी लिहिण्याची नाही संधी पण मिळाली? लिखाणावरनं मला आठवण आली. मी आम्हाला असं शाळेमध्ये टॉपिक्स द्यायचे की एक काहीतरी तुम्ही करायचं स्किट छोटस असं म्हणून. तर त्यावेळेला आम्हाला असंच आम्हाला आता एक्झॅक्ट आठवत नाही काय होतं, म्हणजे माझ्याकडे अजूनही आहे बहुतेक, माझ्या मम्मीने सांभाळून ठेवलंय माझ्याकडे ते, मी जे काही लिहिलं होतं ते कसं छोटस मी एक 15-20 मिनिटाचं स्किट लिहिलं होतं. आम्ही 4 मैत्रिणीने मिळून ते परफॉर्म केलं होतं. तर त्यावेळेला मी ते पहिल्यांदा आय वॉज इन 4th स्टँडर्ड, 4थीत असताना ते मी स्क्रिप्ट लिहिलं होतं 15-20 मिनिटाचं असं छोटं. क्या बात आहे. त्यावेळेला ते असं एक मजेत सगळं केलं होतं, असं कधी विचार नव्हता केला की इथे येईल किंवा. नमस्कार शीतलताई. अरे वा, शीतल आलेल्या आहेत, संतोष संके येऊन गेलेले आहेत, देशमुखजी येऊन गेलेले आहेत, बरेच जण आपल्याला आपला कार्यक्रम पाहत आहेत. एक लहान मुलगी घरामध्ये तुमच्या जेव्हा आली, म्हणजे तर तेव्हा कितपत तुमच्या घरातून तुमच्यावर बंधनं आली की आता हिलाच सांभाळ, की नको जाऊस, नको करू मालिका वगैरे, कारण त्याच्यात मला माहितीये की फार वेळ आपला जातो त्याच्यामध्ये, किती नाही म्हटलं तरी, आणि डेली सोप मध्ये तर जास्त. प्रतिभाताई मी खूप लकी आहे, टचवूड, खरंच मी खूप लकी आहे. माझ्या या घरात ना मला सासरी कधी काही बंधन आहेत, माहेरी तर कधीच नाहीयेत, पण सासरी सुद्धा कधीच मला कोणीच बंधनं घातली नाहीत. मी तुम्हाला सांगते, माझी कृष्णाबेन खाकरावाला सिरियल जेव्हा सुरू झाली, मी म्हटलं माझी मुलगी 5 वर्षाची झाल्यावर मी कमबॅक केलं होतं. अचानक तिला काहीतरी त्रास झाला आणि खूप बॉडी डिहायड्रेट झाली आणि मी शूटिंगवर होते, मला काहीच माहित नव्हतं. मी सकाळी निघून गेले होते शूटला आणि मला एक साधारणतः 12-1 वाजता फोन आला की तिला बरं वाटत नाहीये आणि म्हणून आम्ही हॉस्पिटलला आणलंय. मला ना काही सुचेना, माझ्या मुलीला हॉस्पिटलला आणलंय असं माझ्या मिस्टरांचा फोन आला की नाही तिला बरं वाटत नाही, मी घेऊन आलो तिला म्हणून. आणि मी खूप तिकडे शूटवर मला समजेच ना की मी म्हटलं मी सोडून चालले, म्हटलं मला नाही करायचं काही काम, मी जाते, माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये. तर पण इन बिटवीन मी तिकडे पोहोचेपर्यंत हॉस्पिटलला माझी आई आणि माझ्या सासूबाई दोघीही हॉस्पिटलला होत्या. दोघींनी मला सांगितलं उद्यापासून, आज आलीयस तू ठीक आहे, तू आम्ही दिवसभर दोघी जणी थांबू, तू शूट जा आणि तू रात्री ये. किती छान. अरे वा. त्यामुळे मला काय, मी म्हटलं ना की मुलगी आली आहे तेव्हा घरात, हा माझा सर्वस्वी स्वतःचा डिसिजन होता की मी काम करायचं किंवा नाही. कारण की काही मी म्हटलं ना, एक तर मला रोल आवडण्यावर आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की तिला जे माझ्या आईने माझ्यावर संस्कार केले किंवा माझ्याकडे मला जे अपब्रिंगिंग मिळालं, भले माझी आई नोकरी करत होती, माझी मम्मा जॉब करते, पण माझ्या बरोबर माझी आजी सदैव होती. माझे आजी आजोबा कायम माझ्या बरोबर असायचे. आजी आजोबा मामा मामी म्हणजे आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहायचो, त्याच्यामुळे आईचे आई बाबा कायम माझ्या बरोबर असायचे आणि ते अजूनपर्यंत होते. सम इयर्स बॅक ते पास्ट अवे होत म्हणजे. पण त्यामुळे मी सिक्युअर ह्याच्यातच वाढले. कधी मला हे सतत म्हणजे मम्मी डॅडी नाहीये तर मी बाहेर राहिलीये किंवा डे केअर क्रश, मला ह्या गोष्टी कधी पटतच नाही मुलांसाठी. त्यामुळे मी माझा ओन डिसिजन, आय विल स्टे बॅक. आताही मी शूटवर जाते, माझ्या मुलीला माझी आईच सांभाळते, 90% ती तिच्याकडे वाढली. अरे वा. 90% ती तिच्याकडे वाढली. मी खूप गोष्टी तिच्या मिस पण केल्या आहेत. हो का? अच्छा. याला जोडूनच एक प्रश्न विचारते की मालिकांमध्ये काम करताना कधी आपल्याला ऑड कपडे घालावे लागतात, किंवा आपण ज्या तऱ्हेचे कपडे नेहमी घालतो त्याच्यापेक्षा काही वेगळे कपडे असतात, किंवा मालिकांमध्ये नको तेव्हा काही क्लोजअप्स दाखवले जातात, किंवा कॅमेरा कुठेही असा हे केलेला असतो,
तर त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये काही असं प्रॉब्लेम नव्हता किंवा तुम्हाला स्वतःला काही प्रॉब्लेम होता का त्याविषयी? मी म्हणजे असं काही नाहीये की मी वेस्टर्न आउटफिट्स घालत नाही किंवा काही असं, पण संभाव मला आतापर्यंत जे काही रोल्स मिळाले ना, एक तर साडीमध्ये नाही तर पंजाबी ड्रेसमध्येच मिळाले. वेस्टर्न आउटफिट मध्ये असे मिळालेच नाहीये. आणि गंमत म्हणजे एका सिरियलला असं होतं की क्लोज आणि असं म्हणजे एक हजबंड वाईफ रिलेशन असं हे, आणि तर माझी मुलगी काहीतरी 6-7 वर्षाची होती त्यावेळेला शो करत होते तेव्हा. तर मी बसले होते आणि ती पण तो बघत होती सीन, आणि असं हे तर सगळं खोटं खोटं असतं असं ती इतकी प्रॉम्प्ट रिॲक्ट झाली. तुमच्या माघारी तुमच्या आई वडिलांनी ते तिला सांगितलेलं असेल, तुमच्या माघारी तुमच्या आई वडिलांनी सांगितलेलं असेल की आई जे काय करते ते खोटं खोटं आहे. नक्कीच. कारण काय आहे, मी म्हटलं ना, आपण जसे वागतो जसे बोलतो तेच संस्कार मुलांवर होतात. त्याच्यामुळे आपण त्यांना सांगताना काय, आणि आमच्याकडे आम्ही तिघही म्हणा किंवा मी, माझी मुलगी आणि माझे मिस्टर, आम्ही तिघही, माझा नवरा, आम्ही तिघही जण खूप ओपन असतो एकमेकांची. जे काही असेल, ज्याच्या आयुष्यात जे काही असेल, चूक वाईट, बाहेर काही कोणाशी भांडून आलोय, बोललोय, कोणी आपल्याला काही बोललंय, आपल्याबद्दल कोणी काही वाईट बोललंय, आम्ही तिघही एकमेकांना सगळं सांगतो. मुलीवरनं विषय काढलात म्हणून मी विचार सांगतेय. खूप जण आपले कार्यक्रम बघतायत. जर कोणाला मुलगी असेल किंवा मुलगा असेल, व्हॉट एव्हर चाइल्ड यू हॅव, त्याच्याने काही फरक नाही पडत. पण मी सांगू, आई म्हणून किंवा एक बाबा म्हणून मी सांगते की तुम्ही ना आपल्या मुलांबरोबर डेटवर जायचं. डेटवर जायचं. म्हणजे मी आणि माझी मुलगी खूप वेळा आम्ही दोघी डेटवर जातो. कधी कधी मी माझ्या नवऱ्याला स्पेशल पाठवते, नाही आज तू तिला घेऊन जायचंय बाहेर. म्हणजे इनफॅक्ट मी जेव्हा शूटिंगवर असते ना, तेव्हा ते दोघं जण डेटवर असतात. आणि आम्ही काहीही बोलत नाही. मी कधीही तिला अभ्यास विचारत नाही. ज्या वेळेला आम्ही दोघी अशा डेटवर जातो, आम्ही कधीही तिला अभ्यास विचारत नाही. मी कधीही तिला काहीच प्रश्न करत नाही. आम्ही मस्त काहीतरी जे आवडतं ते खातो पितो, मजा करतो, आणि ती समोरनं बोलायला लागते, मम्मा तुला माहितीये शाळेत असं झालं, मग ह्या मुलीने असं केलं, मग ही असं बोलली, मग तिने असं केलं, हा मला असा बोलला, मग ह्याने मला असा मेसेज केला होता. मग ना मुलांचं म्हणतो ना आपण, जासूसी करण्यापेक्षा किंवा त्यांना डॉमिनेट की हे नाही ते नाही ते नाही ते नाही, त्याच्यापेक्षा मला असं वाटतं आपण त्यांचं खऱ्या अर्थाने मित्र मैत्रिणी बनायचं, आणि त्यांच्याकडनं तुम्ही ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी बाहेर येतात, ज्या मी माझ्या आई वडिलांबरोबर शेअर करत आले. मला कधीच काहीच प्रॉब्लेम नव्हता. मला जे वाटायचं मी बिंदास माझ्या डॅडीना सुद्धा सांगायचे. माझं लव्ह मॅरेज आहे. मी सगळ्यात पहिले ही गोष्ट माझ्या डॅडीनं शेअर केली होती की मला असं असं आहे. सो मी म्हटलं ना, मी जशी वाढले, मी जशी खूप मस्त बिंदास सगळ्या ह्याच्यात आहे, त्याच्या मी माझ्या मुलीलाही तसंच आम्ही ठेवले. फक्त आमच्याकडे एकच आहे की आपण तिघांनीही खोटं आपापसात नाही बोलायचं. अगदी किती छान. म्हणजे हे खूप शिकण्यासारखं आहे. लोकांना डेटवर नक्कीच घेऊन जायचं मुलांना. नाही, पण तुम्ही जेव्हा डेटवर मुलीला घेऊन जाता किंवा तुम्ही तुमच्या मिस्टरांबरोबर आणि मुलीबरोबर असता, तेव्हा तुमचे काही फॅन्स तुम्हाला भेटत असतील, तर कशी रिॲक्शन असते त्यांची? आता काहे दियानंतर आधी व्हायचं, पण काहे दियानंतर खूप जास्त झालं होतं. तर आम्ही असं कुठे गेलो की हे दोघं जणांना मला सोडून द्यायचे, आणि हे दोघं वेगळे फिरायचे आणि मला एकटं सोडून द्यायचे. म्हणजे मॉलमध्ये वगैरे असं कधी आम्ही गेलो ना की असं कोणी आलं की मॅडम सेल्फी. बरं, मी कधीच कोणाला सेल्फीसाठी नाही म्हणत नाही, कारण की कसं असतं, एखादी व्यक्ती खूप प्रेमाने येत असते आपल्याशी बोलायला. अगदी. मी फक्त एकच माझं नेहमी म्हणणं असतं की तुम्ही विचारा आणि फोटो काढा प्लीज. कारण काही लोकांना असे चोरून फोटो काढायची सवय असते. ठीक आहे, तुम्ही त्या सेल्फीचा नंतर काय उपयोग करता किंवा काय, मला काही नाही, पण हे तुमचं आमच्यावरचं असलेलं प्रेम आहे, त्याच्यामुळे मी कधीच कोणाला सेल्फीसाठी नाही म्हणतच नाही. प्रतिभाताई, आपण कॉलेजमध्ये कार्यक्रम केला होता, तुम्हाला आठवत असेल त्यावेळेला सुद्धा. म्हणजे कार्यक्रम 1 तासाचा होता आणि सेल्फी काढणं 1 तासाचा होता कार्यक्रम. सगळ्या विद्यार्थ्यांनी किती मनसोक्त सेल्फी काढले, आणि शिक्षकांनी सुद्धा आमच्या कॉलेजच्या. मी म्हटलं ना, कारण की हे त्यांचं प्रेम असतं ज्याच्यामुळे आम्ही इथे उभे आहोत.
मला अगदी असं प्रश्नच वाटतं नाही. प्रेक्षक प्रश्नच मायबाप नाही. जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या हो, मायबापांना त्यांचा रिस्पेक्ट हा दिलाच पाहिजे. ठीक आहे, अगदी काही अगदी. लोक खूप आगाऊपणा सुद्धा करतात किंवा म्हणजे हम्म, वाईट अनुभवही येतात कधी कधी, नाही असं हम्म, नाहीये. हम्म, पण मग हम्म, ते हम्म. योग्य तऱ्हेने हँडल करता आले पाहिजेत असं मला वाटतं. आणि मी शक्यतो कधी कोणाला नाही म्हणत नाही. मी म्हटलं ना, त्यामुळे हे असं अनुभव असले ना की हे लोक मला सोडून देतात दोघ जण. हे दोघ जण एकटेच फिरतात आणि मी एकटी फिरत असते. मग माझं असं ते सेल्फी सेशन झालं की मग मी परत त्यांना जॉईन होते. किंवा कधी, बरं मला भयंकर शॉपिंगची आवड आहे, त्यामुळे मी खूप ठिकाणी बर, शॉपिंगला फिरत असते. मी बर. रुटीन मध्ये सुद्धा माझ्या मार्केटमध्ये मी जाते, स्वतः भाज्या बिज्या सगळं मी घेऊन येते. आय डोंट माइंड, मला कोणताही कशी लाज वाटत नाही. त्यामुळे पार्ला मार्केटमध्ये मी जिथे राहते तिथे मार्केटमध्ये मी भाज्या, तर लोकांना एक प्रश्न असतो, ए तुम्ही मार्केटमध्ये येता भाजी घ्यायला? तर मी एकदा फार रागाने एका बाईला उत्तर दिलं होतं. वयस्कर काकू होत्या त्या साधारणतः. हम्म, 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 तुम्ही येता हम्म. मार्केटमध्ये भाजी घ्यायला? अय्या तुम्ही मार्केटमध्ये? म्हणलं काकू, मला ना एक लहान मुलगी आहे आणि हा, माझ्या घरात भले हा, मेड्स आहेत, काम करणाऱ्या बायका आहेत, सगळं आहे. हा, हा, हा. पण मला असं वाटतं की माझ्या घरात जे लागतं, माझ्या मुलीला जे आवडतं ते माझं मलाच आणलं पाहिजे. आणि मला आवडतं, म्हणजे नुसत्या फ्रेश भाज्या घेऊन आले तरी मला असं वाटतं खूप फ्रेश होऊन जाते मी. दरवेळेला जाऊन मॉलमध्ये फिरलं पाहिजे जरुरी नाहीये. बरं वाटतं डोळ्यांना सुद्धा, छान असं मस्त फ्रेश भाज्या दिसल्या की आलो घरी, मजा येते त्याच्यात सुद्धा. सो मी खूप बिंदास आहे, मी सगळीकडे मस्त फिरते, एन्जॉय करते. आणि खूप फॅन फॉलोईंग भेटत असतात, चालू असतात. मार्केटमध्ये सुद्धा, भाजी मार्केट सुद्धा मध्ये सुद्धा मी सेल्फी दिल्यात. आणि काय दियावरनं मी गंमत सांगते. साधारणतः मार्केटमध्ये भाजीवाले हे आपले भैये आहेत, म्हणजे असतात साधारणतः. हा, पण हा. आपण जे म्हणतो काही किंवा काय, तर कितीतरी भैया, अरे भाभी आपको सीरियल में देखा. आधी त्यांनी हिंदी सिरियल मध्ये तर काही जणांनी पाहिलंच होतं. पण हम्म. त्याच्यानंतर आता जेव्हा काही दिया गेली त्यावेळेस, अरे भाभी आपको तो, मध्ये मग मी ब्रेक घेतला होता त्यावेळेला त्यांना माहित नव्हतं जे काही नवीन. अरे भाभी आपका शो तो बड़ा अच्छा चल रहा है, अरे भाभी ऐसे. मी म्हटलं आप लोग कैसे देख रहे हो? तर अरे हम्म. हमारे घर पे तो झी टीव्ही है ही. म्हणजे ते जिथे राहतात त्यांनी सांगितलं की आम्ही सगळी मराठी चॅनेल्स घेतली आहेत आणि आम्ही मराठी चॅनेल्सच बघतो. म्हणजे ही हो, फार मोठी मराठी गोष्ट मालिका होती खूप माझ्यासाठी लोकप्रिय की आहे. म्हणजे हा. म्हणजे अरे माझ्या एक कॉलेजचे नॉन पण महाराष्ट्र. साऊथ इंडियन गुजराती लोक मराठी मालिका बघतात. हो हो. हम्म, हम्म. तर ते एक नुसताच खूपच भाजी घेऊन येता की त्याला शिजवणं सुद्धा माहितीये, घरामध्ये स्वयंपाक करणं वगैरे कितपत आवड आहे का, नुसतं भाज्या शिजवणंही आणायची आवड आहे? ना 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 कुकिंग. मी म्हटलं ना, ऍक्टिंग नंतर माझं दुसरं काही आवडतं प्रोफेशन असेल किंवा आवडतं हे आहे तर इट्स हा. कुकिंग. अरे वा, क्या मला बात है. भयंकर आवडतं कुकिंग करायला, नवीन नवीन रेसिपीज आणि सगळं मी ट्राय तर करतच असते. आणि हा. आता जस्ट नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मी माझं एक हम्म. नीलम्स किचन म्हणून जॉईंट सुरू केलंय. अरे क्या बात है, क्या बात है. हम्म. तर इन्स्टावर त्याचे सगळे डिटेल्स आहेत. तुम्हाला नीलम्स किचन तुम्ही टाकलं तर सगळे डिटेल्स मिळतील त्याचे. आणि अरे वा. तिथे आम्ही ऑनली टेक अवे आहे, विथ प्री बर. ऑर्डर्स. हम्म. सगळं व्यवस्थित हायजिनिक आणि सगळं सांभाळून कुकिंग केलं जातं. बेसिकली तिकडे सीट आउट नाहीये, डायनिंग रेस्टॉरंट नाहीये, ऑनली होम बर, डिलिव्हरीज आहेत. तर बर. तो एक मी म्हटलं ना, ऍक्टिंग नंतर जर माझं सेकंड काही आहे तर मला भयंकर कुकिंग, आणि त्यालाच अनुसरून मी माझं दुसरं प्रोफेशन सुद्धा स्टार्ट केलंय. अरे वा, व्हेरी गुड, सो नाईस. आता आपण परत मालिकांकडे येऊया. की तुम्ही म्हटलात की मी मराठी सोडून हिंदी केलंय, पंजाबी केल्यात किंवा गुजराती सिरियल केल्यात. आपल्याला फक्त भाषा माहीत असून चालत नाही, तर मालिकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं पॉलिश भाषा लागते. त्या म्हणजे पंजाबी लोकांना असं वाटायला नको की कोणीतरी महाराष्ट्रीयन बाई ते डायलॉग म्हणतीये, त्यांना मजा येणार नाही ते सिरियल पाहताना. तर हे जे पर्टिक्युलर प्रोनाऊन्सिएशन आहे किंवा काय, तर ह्याला कसं तुम्ही अडॉप्ट केलं, काही शिकलात का त्याच्यासाठी काही वेगळं असं, कसं ते जमलं, एस्पेशली पंजाबी वगैरे?
खूप वेगळं म्हणजे ज्या वेळेला तो शो ऍक्च्युली हिंदी पंजाबी मिक्स शो होता झी टीव्हीचा रबसे सोडाईश. त्याच्यात माझं कास्टिंग असं झालं होतं, अगदी लास्ट मिनिट कास्टिंग होतं ते माझं. त्यांची जी लीड म्हणजे त्या लीडची जी मदर कॅरेक्टर मी केलं होतं आणि त्या आईचा जी रोल करणारी जी आधीची ऍक्ट्रेस होती ती पंजाबी म्हणजे होती, दिल्लीची ऍक्ट्रेस होती, दिल्लीवर नव्हती आणि ऑलरेडी सिरियल्स मध्ये हिंदी पंजाबी म्हणजे आणि प्रॉपर पंजाबीच होत्या त्या. अनफॉर्च्युनेटली त्यांचा काहीतरी घरात प्रॉब्लेम झाला का त्यांना स्वतःला काहीतरी हेल्थ इश्यू झाला आणि व्हेरी बॅड लक की त्यांना तो प्रोजेक्ट करता आलं नाही. इथे शूटिंग सुरू झालं होतं ऑलरेडी आणि शूटिंग सुरू झालं होतं. प्रॉब्लेम असा झाला अचानकपणे ह्यांचं आजारी पडल्या का त्यांना करता येणार नव्हतं. इमिजिएट ऑलरेडी कसं असतं फ्लोअरवर एकदा तुम्ही गेलात ना की तुम्ही थांबू शकत नाही आणि हे शूटिंग होतं 1 महिना चंदीगडला सुरुवातीचं शूटिंग होतं. तिथे सगळं बुकिंग झालं होतं, सगळंच झालं होतं आणि खूपच म्हणजे त्या लास्ट मिनिटला एक आर्टिस्ट, कारण ह्यांचे सगळ्यांचे आधी वर्कशॉप झाले असतात. कोणताही सिरियल किंवा कोणताही प्रोजेक्ट सुरू व्हायच्या आधी भाषेचं काम केलं जातं, वर्कशॉप केलं जातं चांगलं. 8-10 दिवस महिनाभर रिहर्सल्स होतात जर भाषा वेगळी असेल त्याच्यासाठी. तर ते सगळं त्यांचं सेट होतं, सगळं झालं होतं आणि त्यांचा कास्टिंग डिरेक्टरचा मला फोन आला की मॅडम आप एक, कारण त्यांची मी आधी देवो के देव महादेव करत होते. त्या कास्टिंग डिरेक्टरनी मला फोन केला, त्या दुसऱ्या प्रोडक्शन मधनं त्यांना फोन गेला की तू ह्याला ट्राय कर म्हणून, म्हणजे ह्या करू शकतील. त्यांचा फोन आला मला की मॅडम प्लीज आप आइए ना. मी रात्री 8 वाजता लुक टेस्ट ऑडिशनला गेले होते कारण संध्याकाळी मला 5 वाजता फोन आलेला त्यांचा. मी म्हटलं 8 वाजता, म्हटलं ठीक आहे चल. मी गेले 8 वाजता लुक टेस्ट आणि सगळं देऊन आले. मी म्हटलं मला तर पंजाबी येत नाही, म्हटलं मी आयुष्यात कधी पंजाबी, म्हटलं तुम्ही गुजराती सांगा मी आत्ता बोलू शकते पण पंजाबी आणि माझा काही संबंध नाहीये, मी नाही करू शकत. तर ते म्हणाले नाही मॅडम आम्ही काळजी घेऊ, आम्ही सगळं सांभाळू, डोंट वरी. म्हटलं ठीक आहे आपण ऑडिशन करूया. मला वाटलं की काय हे आता पंजाबी आपल्याला कुठे येणार आहे आणि काय. बट त्यांनी माझ्याकडनं ते स्क्रिप्ट जे काही होतं ते छान करून घेतलं. मी पण बोलले आणि रात्री मला 10 वाजता चॅनेल कडनं फोन होता, मैडम आपका डन हुआ है, आप सुबह सुबह आके प्लीज कॉन्ट्रैक्ट साइन कर दीजिए, परवा तुम्हाला शूटिंग साठी चंदीगडला जायचंय 1 महिना. मी म्हटलं हॅलो मला जरा वेळ द्या विचार करायला. अक्षरशः म्हणजे त्यांनी नाही मॅडम प्लीज आप म्हणजे कराच काय, आमच्याकडे काही ऑप्शनच नाही किंवा खूपच त्यांचा प्रॉब्लेम होता त्यावेळेला. तर ओके मी म्हटलं गेले शूटला. डिरेक्टर होते आमचे मोहित झा म्हणून, सरांना भेटले, हॅलो वगैरे सगळं झालं की ओके ही नवीन आली आहे असं. आणि कारण बाकी तर टीम ऑलरेडी ट्यूनअप होती, 1 महिना सगळे भेटले, सगळ्यांना मी कोणालाच ओळखत नव्हते, डायरेक्ट चंदीगडला पोहोचले आणि असं सगळं होताना शूट स्क्रिप्ट आलं हातामध्ये. मी वाचलं थोड्या वेळाने जाऊन डिरेक्टरकडे बसले, म्हटलं सर मला खरंच काहीच येत नाहीये आणि म्हटलं मला खूप भीती वाटते. म्हणाले हे बघ मी फक्त एक मास्टर घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण बसून बोलूया. म्हटलं ठीक आहे सर, पण म्हटलं मला नाही येणार काहीच बोलता, मला तू फक्त ही एवढी एकच लाईन बोल. म्हटलं ठीक आहे सर. ही एक लाईन मला बोलायची होती ती मी बोलले, झाला मास्टर. आणि थोड्या वेळाने सर आणि मी आम्ही बसलो. त्याने सांगितलं की हे बघ तू बोलतेस ना हिंदी बोल, फक्त लहेजा बदल, की एक पंजाबीचा एक टोन असतो बघ त्या लोकांचा तो पकड. तर म्हटलं सर म्हणे आपण रिहर्सल्स करूया, आपण हे करूया. सो ते वर्किंग करत आणि मग नंतर बऱ्याच गोष्टी आता म्हणजे एक फ्लुएंट वाक्य मी पंजाबी ती बोलू शकते. हो ना. म्हणजे भाषेवर प्रभुत्व मिळालं एकंदरीत, त्या भाषेवर प्रभुत्व मिळालं आणि हळूहळू करून येतो आणि बेसिकली ऐकायचं. मग मी काय केलं, पंजाबी गाणी किंवा पंजाबी डायलॉग्स ऐकायला सुरुवात केली युट्यूबवर आणि याच्यावर.
की मी ते ऐकायला सुरुवात केली. जेव्हा मी गुजराती करत होते तेव्हा ते लोक जे आपापसात मी युनिटमध्ये सगळ्यांची गुजरातीतच बोलायचे. जे कोणी गुजराती तिकडे होते सगळ्यांची. म्हटलं मी गलत होई ना, मी चुकले तर मला सुधारायचं काम तुमचं. म्हटलं पंजाबी सिरियल करताना मी ह्या गोष्टी ऐकायला सुरुवात केली. बाकी को आर्टिस्ट पंजाबी होते, त्या लोकांनी खूप मदत केली. मी म्हटलं मी तुमच्याशी बोलताना आता पंजाबीतच बोलणार, मी चुकले की तुम्ही सुधारायचं, अशी मी भाषा शिकणार. बरोबर. हो, अशा तऱ्हेने कोणत्याही गोष्टीचा आपण ऐकणं म्हणजे एक त्या विषयाचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला काहीच येत नाही. तर तो अभ्यास कसा करायचा, आजकाल तर सगळंच आपल्याला अवेलेबल आहे इझिली. त्याच्यामुळे आपण युट्यूबवर काही डायलॉग्स किंवा एखादं हे ऐकू शकतो, गुगल सर्च करून सगळ्या गोष्टी करू शकतो. आता माझी मुलगी घर बसल्या बसल्या लॅटिन शिकते. अरे वा. तिला फार क्रेज झालं, तर ती लॅटिन शिकते. तर ती आता गुगल सर्च करून हे करून रोज 4-4 शब्द ऐकून चालू असतं तिचं. आज मी हे झाले, आज हे शब्द आले, हे आले, तसं. सो इट्स व्हेरी इझी. म्हणजे ती आवड असायला लागते आणि तुम्हाला त्याचा अभ्यास हा केलाच पाहिजे. लकीली इझिली काहीच मिळत नाही आपल्याला आयुष्यात. अगदी अगदी. आता तुम्ही जे बोलताय त्याच याला जोडून मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की एक असं छान, मला या क्षणी एक 4 ओळी आठवत आहेत यांच्या, चंद्रशेखर गोखलेंच्या, की एक पाऊल टाकलं की एक पाऊल उचललं की दुसरं टेकवावं लागतं, चालणं सुद्धा सुरुवातीला माणसाला शिकावं लागतं. तर हे जे चालणं आहे आणि आता तुमची जी घोडदौड सुरू आहे, तर याच्यासाठी तुम्हाला कोणी मार्गदर्शक, गुरु किंवा कुठच्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन आजकाल ड्रामाचं शिक्षण घेतलं जातं, तसं काही तुम्ही घेतलेलं आहे का? असं मी ना शिक्षण म्हणजे ड्रामा इन्स्टिट्यूट किंवा असं काही मी केलेलं नाहीये. मी म्हटलं ना, माझी मी सगळ्यात सांगू, सगळ्यात पहिली गुरु माझी आई आहे. माय मॉम ही माझी सगळ्यात पहिली गुरु आहे. कारण ह्या सगळ्यासाठी तिने खूप सपोर्ट आणि खूप आधीपासनं, म्हणजे एकूण तिला असं होतं की शिकत राहायचं, काहीतरी शिकत राहायचं, काहीतरी करत राहायचं. ती स्वतः ऍट द एज ऑफ 70 अजूनही ती खूप ऍक्टिव्ह आहे. सतत करत राहायचं हे तिचं काय. तर आपल्याकडे मे म्हणजे सुट्ट्यांमध्ये पहिली बघा नाट्य शिबिर व्हायची. अगदी अगदी. तर सुधा करमरकर नाट्य शिबिर खूप फेमस असायचं. फेमस होतं. आणि फार गोड शिकवायच्या त्या, फार सुंदर, एक एक छोट्या छोट्या गोष्टी. तर मी सुधाताईंची नाट्य शिबिरं करायची. अच्छा. तर तिथून तुम्ही म्हणा, तुम्ही म्हणजे त्या स्वतःच एक नाट्य संस्था होत्या किंवा तुम्ही म्हणजे प्रश्नच नव्हता की त्या फारच दिग्गज होत्या आणि त्यांनी शिकवणं किंवा त्यांनी काही बेसिक गोष्टी नाटकासंबंधी किंवा अभिनयासंबंधी सांगणं ही बरीच मोठी गोष्ट होती आयुष्यामध्ये. तर ती माझी पहिली इन्स्टिट्यूट म्हणू शकतो आपण की सुधाताईंची नाट्य शिबिर ही पहिली इन्स्टिट्यूट होती माझी. त्यांच्या नाटकामध्ये तिकडनं स्टेजवर परफॉर्म करणं किंवा आपण कसं बोललं पाहिजे. आणि मग ती इतकी बरं, त्या सुधाताईंच्या ह्याच्यामध्ये एक हे होतं की तुम्हाला रोज ना पेपर वाचायला लागायचा, न्यूजपेपर, वृत्तपत्र आपलं जे येतं रोजचं वाचायला लागायचं. कारण तुम्हाला रोज 2 बातम्या तिकडे लिहून न्यायला लागायच्या आणि सगळ्यांच्या समोर वाचून दाखवायला लागायच्या. किती छान ना. म्हणजे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या ते नुसतं अभिनय नव्हता, पण त्याच्या बरोबरीने हे तुमचं जनरल नॉलेज म्हणा किंवा तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टींच्या सुद्धा चांगल्या सवयी वाचायला लागायचं. कारण की आपल्याला बोलता किती तुम्हाला चांगलं, कारण तिकडे 40-50 मुलं असायची, त्या सगळ्यांच्या समोर उभं राहून अख्खा मराठीत तुम्ही वाचून दाखवायचं. अगदी. सगळ्याच मुलांना समजत नसतं नाही. व्यक्तिमत्व विकास शिबिरच असायचं ते सुधाताईंचं. तर ही माझी पहिली संस्था असं म्हणा, म्हणजे हीच माझी नाट्य संस्था होती किंवा हेच माझं अभिनय क्षेत्राचं तुम्ही हे. त्याच्यानंतर मी ज्या सिरियल्स करत गेले त्या प्रत्येक सिरियल्स माझे जे डायरेक्टर होते मी त्यांना सगळ्यांना माझे गुरु मानते. कारण की त्यांच्याकडनं मी कॅमेरा अँगल, बाकी ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्या सगळ्या म्हणजे आतापर्यंत काहे दियाचे जे डायरेक्टर होते किंवा अजय मयेकर, त्यापर्यंत मी सगळ्यांना माझे गुरु मानते. कारण की त्यांनी मला प्रत्येक गोष्ट शिकवत गेली. म्हणजे आधी सुभाष सरांपासून आतापर्यंत अजय सरांपर्यंत जे काही सिरियल्स केल्या त्या प्रत्येक सिरियलचे डिरेक्टर हे माझे गुरु मानते मी. कारण की
कसं असतं, प्रत्येक व्यक्ती तुम्हाला शिकवतच असते आणि काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं हे तुम्ही त्या व्यक्तींबरोबर काम करूनच शिकता. त्याच्यामुळे मी सांगू, मी त्यांना गुरुस्थानी सगळ्यांना मानते. किती छान. असं म्हटलं जातं की चित्रकलेत रेषेला महत्व असतं किंवा साहित्यामध्ये शब्दांना महत्व असतं, तसं अभिनयामध्ये कोणत्या गोष्टीला तुम्ही सर्वात जास्त महत्व द्याल? अभिनयामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं ना, एक तर तुमचा चेहरा, डोळे आणि तुमची भाषा. तुम्ही भाषेवर कोणती, मी आता जसं म्हटलं तसं भाषा वेगळ्या वेगळ्या असू शकतात, काही असू शकतं, पण ते शिकणं आणि ते करणं खूप एक कठीण असतं. आता तुम्हाला असं मला एक्सप्लेन नाही करता, मी एकदा बघा, मी तुम्हाला एक छोटंसं कळलं की काय झालं, असा एक छोटासा शब्द आहे, काय झालं. पण ते काय झालं बऱ्याच ठिकाणचं असू शकतं. अगदी बरोबर. तर आता एक काय झालं असू शकतं की तुम्ही आयसीयूच्या बाहेर उभे आहात आणि विचारताय काय झालं. तुम्ही मॅटर्निटी वॉर्डच्या बाहेर उभे आहात आणि विचारताय काय झालं. अगदी बरोबर. फरक पडतो ना, काय झालं. आणि आधी आयसीयूच्या बाहेर काय झालं, हे दोन गोष्टी आहेत. एकदा सहजी असंच विचारतो, मैत्रिणीची गप्पा मारतो किंवा असं काहीतरी आहे, काय झालं, किंवा साशंका कुठे काहीतरी काय झालं, सस्पेन्स असतो कधीतरी, किंवा कोणाकडनं काढून घ्यायचं असतं, काय झालंय काय. म्हटलं ना, भाषा आणि त्याला आपण कसे बदलतो ह्याच्यावरच. लेखकाने दिलेला एकच शब्द असतो काय झालं, पण ते कुठच्या सिच्युएशन साठी आहे त्याप्रमाणे तुम्हाला ऍक्टिंग करावी लागते, कधी मूक अभिनयही करावा लागतो, बरोबर ना. करेक्ट. तर त्याप्रमाणे ते आपल्याला ते प्रत्येक वेळेस बदलावं लागतं. तर इट मॅटर्स अ लॉट. तर सॉरी प्रतिभाताई, ह्यानी एक चाफेकर आहेत म्हणून त्यांनी लिहिलंय की मॅडम मी वेगळ्या भाषा सहवासात आलो की त्यांची भाषा शिकवून जातो आणि आपण आपली मातृभाषा खराब होते आणि तिचे शब्द उच्चारताना खूप चुका होतात. सर डोंट फील बॅड. मी असं सांगेन, शेवटी मातृभाषा ही मातृभाषाच असते. तुम्ही कितीही भाषा बोला, आणि मला असं वाटतं प्रत्येक भाषा ही कोणाची तरी मातृभाषा असते. अगदी अगदी. त्याच्यामुळे तुम्ही त्यांचा अपमान करूनही चालू शकत नाही. आणि आज म्हणजे मला असं वाटतं की हे आपल्या स्वतःवर आहे की मी आज मराठी बोलताना मराठी बोलते, मी जेव्हा गुजरातीत बोलताना मी गुजराती बोलते, जेव्हा माझे पंजाबी फ्रेंड्स त्या सिरियलचे लोक भेटतात त्यावेळेला आमची मध्ये एक 2-3 शब्द पंजाबीमध्ये निघतात. माझ्या मुलीशी किंवा बाकी कोणाशी बोलताना इंग्लिश बोलताना मी इंग्लिशही बोलते. पण आता मी असं जाणीवपूर्वक मी ठरवून, आता ह्या इंटरव्ह्यूसाठी मी ठरवून जितकं मला छान मराठीत बोलता येईल, कारण हा शब्दवेलचा कार्यक्रम आहे जिथे मराठी भाषा आपली एवढी सुंदर मराठी भाषेसाठी सगळे एवढे साहित्यिक, एवढे सगळे कवयित्री आणि एवढे छान लोक आपल्या ह्या ग्रुपमध्ये आहेत. तर मी प्रयत्नपूर्वक मराठी व्यवस्थित बोलायचा प्रयत्न करते. बरोबर आहे तुमचं, कधीतरी आपलं होतं, पण आजकाल बघा ना, आपण विचार करा, तुम्ही कोणतीही व्यक्ती पूर्ण मातृभाषेत बोलतच नाही. कोणतीही व्यक्ती ही बोलताना, तो मग हिंदी असू दे, गुजराती असू दे, पंजाबी असू दे, अजून कोणी असू दे, आजकाल भाषा म्हणजे काय म्हणतो, एखादा इंग्लिश शब्द, एखादा हिंदी शब्द, हे सगळ्या गोष्टी येऊनच जातात. आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आता आज माझी मुलगी जेव्हा मराठी बोलते ना, तेव्हा तिला मला सांगायला लागतं की नको बाबा प्लीज तू मराठी नको बोलू, किंवा मग मी तिला ओरडते की बेटा एक वाक्य एक तर मराठीत बोल, नाहीतर हिंदीत बोल, नाहीतर इंग्लिश मध्ये बोल, तिन्ही भाषा एकत्र करून एक वाक्य नाही तयार करायचं. त्यामुळे आता तिला सुद्धा ती सवय लागली की सॉरी मम्मा चुकली, परत बोलते. त्यामुळे भाषेचा मान ठेवावा. आणि मला असं वाटतं की ठीक आहे, होतं मातृभाषेत आपला फरक पडतो,
पण आता आपल्याकडे जागतिक स्तरावर आपण जर गेलो तर आपल्याकडे इंग्लिश शिवाय पर्यायच नसतो. अगदी प्रश्नच नाही. त्यामुळे आपल्याला त्या म्हणतात ना, गो विथ द फ्लो, तसं प्रवाहाबरोबर वाहत जायचं आणि त्याबरोबर आपण आपलं अस्तित्व, आपलं व्यक्तिमत्व, आपली भाषा टिकवून सुद्धा ठेवायची. अगदी प्रश्नच नाही. सॉरी या प्रतिभाताई, कारण मला त्यांचं फार मी प्रश्न वाचत होते, मला वाटलं की आपण तो घेऊया शेवटी, पण बरं झालं तुम्ही मध्ये उत्तर दिलं, त्याचं काही हरकत नाहीये. ते कसं असतं, मला ते राहावलं नाही जरा. नाही आणि त्यांच्या प्रश्नाला तुम्ही योग्य उत्तर दिलं, समर्पक उत्तर दिलं. कोणताही माणूस 4 वाक्य शुद्ध मराठीत बोलणं आजकाल कठीण झालंय, ज्याला आपण बंबईया मराठी म्हणतो किंवा बंबईया भाषा म्हणतो. तर इव्हन आपले जे भैये असतात, जे भाज्या विकतात वगैरे, त्यात त्यांच्याकडे पण कितीतरी मराठी शब्दामध्ये मध्ये तेही उच्चारतात. आणि फार छान मराठी बोलतात सुद्धा काही जण. हो, प्रश्नच नाही. कितीतरी माणसं खूप चांगले मराठी बोलतात. आपल्याकडे येणारे कामगार असो, कार्पेंटर वगैरे, खूप चांगलं मराठी बोलतात. म्हणजे कळतही नाही की हे मराठी भाषिक नाहीयेत. हो. आपण काहे दिया परदेसकडे येऊया. ती सिरियल तुम्हाला कशी मिळाली आणि त्या कॅरेक्टर विषयी थोडस अधिक तुम्ही सांगा, कारण ती अलीकडेच झालेली सिरियल आहे म्हणून उत्सुकता जास्त किंवा कुतूहल लोकांना जास्त असतं त्याविषयी. ती सिरियल म्हणजे असंच ऑडिशन साठी कॉल आला. त्या सिरियलचे जे डिरेक्टर आहेत अजय मयेकर, त्यांचाच फोन आला होता मला की एक शो करतोय तर करणार का काम म्हणून परत. कारण मी त्याच्याही आधी परत मध्ये ब्रेक घेतला होता. माझा शेवटचा हिंदी शो झाला होता इश्क, रब से सोडा इश्क. त्याच्यानंतर मी परत 2-3 वर्ष, कारण सतत काम केलं होतं आणि मग मी विचार केला की 2 वर्ष मी आता काहीही करणार नाही, मला आता थांबायचंय. कारण मी सतत काम करत होते, ते गेले 3-4 वर्ष मी सतत काम करत होते. आय टूक अ बॅक. त्याचा फोन, सरांचा फोन आला की करणार का, एक छान शो आहे, करणार का. म्हटलं निगेटिव्ह कॅरेक्टर आहे. आणि प्रतिभाताई, आतापर्यंत मी एकदाही निगेटिव्ह कॅरेक्टर केलेलं नाही कोणत्याच शो मध्ये, कधीच नाही. कायम रडू आणि असं सगळं झालंय. म्हटलं सर मला जमेल का निगेटिव्ह करायला, कारण की माझे याच फील्ड मधले माझे एक फ्रेंड होते, त्यांनी मला एकदा म्हटलं होतं की, म्हणजे हिंदी भाषिक फ्रेंड होते ते, तर त्यांनी मला सांगितलं की तुम ना नीलम कभी विलन का काम नहीं कर सकती. क्यों सर, ऐसे क्यों बोल रहे हो आप. शक्ल देखो अपनी, तुम्हारे चेहरे में कहीं विलन लिखा हुआ नहीं है. आता मतलब मी तर म्हटलं तुम्ही माझा अपमान करताय की मी करू शकत नाही म्हणताय, तुम्ही मला चॅलेंज देताय. म्हटलं अभि तो मला मिळाला पाहिजे, म्हटलं मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेन. आणि इन बिटवीन जेव्हा हा मला, म्हणजे त्या गोष्टीला खूप वर्ष झाली होती आणि मला जेव्हा त्यांना सरांना पहिला फोन केला, माझे ते मित्र होते त्यांना, की मला असं ऑफर आले. म्हटलं तो म्हटलं मी करणार आहे बघा म्हणे. म्हणणं हरकत नाही. पण जेव्हा ऍक्च्युअल सुरुवात केली तेव्हा खरंच कठीण होतं विलनचं काम करणं. कारण की तुम्हाला डोळ्याचे हावभाव, चेहऱ्याचे एक्सप्रेशन, बोलण्याचं, तुम्ही बोलताय फार गोड पण तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला तो कनिंग, म्हणजे विलनचा लुक दाखवायचा, डोळ्यामध्ये तुम्हाला दाखवायचंय, पण आवाजात गोडपणा दाखवायचाय, बऱ्याच गोष्टी होत्या. सो मी म्हटलं ना, मी प्रत्येक ठिकाणी माझ्या डिरेक्टरना गुरु मानते आणि ते जे सांगतात ते जसं बोलतात की हे हवंय हे कर, एवढंच मी त्यांचं ऐकते आणि काम करते. मी कधी त्यावेळेला माझं स्वतःचं डोकं किंवा मला काही वेगळं समजतंय म्हणून मी कधी, किंवा मी खूप काम केलंय, मला येतं, या विभागात मी कधीच जात नाही. मी दरवेळेला विचार करते ही माझी पहिली सिरियल आहे, कारण की दरवेळेला वेगळा रोल असतो, वेगळं कॅरेक्टर असतं. त्यामुळे प्रत्येक वेळेला मी विचार करते नवीन आहे. सो काहे दियाच्या वेळेला तर माझ्यासाठी खरंच खूप नवीन होतं. विलन मी आयुष्यात कधी केली नव्हती. मी विचार केला ओके सर करूया, हरकत नाही. असं जेव्हा करायला सुरुवात केली खूप कठीण होतं. बरं, पहिला सीन मोहन काका समोर होते, शुभांगीताई होत्या आणि आता आजी आमच्या गेल्या, बट आजीबरोबर मी आधी काम केलं होतं.
शुभांगी जोशींबरोबर मी आधी 2 सिरियल केल्या होत्या. एका सिरियलमध्ये त्यांनी माझ्या आईचं कॅरेक्टर केलं होतं. त्यामुळे शुभांगीताईंची माझी छान ओळख होती आणि म्हणजे पण आम्ही वर्कशॉपमध्ये मोहन काका आणि शुभांगी गोखले ताईंना त्यांना भेटलो होतो शुभांगीताईंना. आणि पण एवढ्या मोठ्या दिग्गजांसमोर काम करायचं म्हणजे कारण खूपच हे होतं, वेगळा अनुभव होता. मोहन काका पहिल्या सीनला मला ना बोलताच येत नव्हतं प्रतिभाताई. मला आवाजच फुटेना माझा, किंवा मला 2 वाक्य बोलल्यावर 3रं वाक्य मला आठवेच ना मोहन काकांच्या समोर. घाबरलीयस का तू? बरं हो नाही तेही बोलता येईना मला. मग काहीच रिॲक्ट नाही झाले असं शांतपणे. आणि हे बघ, काम करतेस मोहन काका म्हणून नाही, आता तू ह्या ठिकाणी निशा आहेस आणि मी मधुसूदन सावंत आहे, हाच विचार करून तू बोलायचंस. बिंदास बोल, घाबरू नकोस, काही होत नाही. शुभांगीताई म्हणाल्या हे बघ, विचार करायचा नाही, छान. कारण ह्या 2 दिग्गजांचं, ह्या 2 मोठ्या माणसांचं खूप मार्गदर्शन मिळालं हा शो करताना. आणि त्याचा पूर्ण इफेक्ट काहेरियामध्ये दिसला सगळ्यांना. म्हणजे आम्हाला प्रचंड राग यायचा, इतकं छान तू रोल केलास. प्रतिभाताई मी रागाचा किस्सा सांगू माझ्या घरातला? सांग ना. विलनचे तर रोजचे सीन होते, त्याच्यात काहीच हे नव्हतं म्हणा. पण एका सीनला माझी आई, माझी मम्मा सोफ्यावर एका बाजूला बसली होती आणि माझी मुलगी एका बाजूला बसली होती. आणि मी शूटवरनं जस्ट आले होते बहुतेक आणि सिरियल चालू होती. आणि ह्या दोघी, आणि मी आले आणि मीही बसले. म्हटलं चल चालू एपिसोड तर आपण पण बघूया, कारण आपण शूटिंग करताना आम्हाला कधीच बघायला मिळत नाही. म्हटलं अरे चला बघूया. तर त्या दिवशी पण असंच काहीतरी भांडणाचा आणि असाच काहीतरी सीन होता आणि असं काहीतरी होतं. आणि माझ्या मम्मीने, ही बघ आली, हिशन अशी कानाखाली द्यावीशी वाटते. आणि माझी मुलगी नाहीतर काय. म्हटलं 1 मिनिट, हॅलो. मी फक्त शांतपणे दोघींकडे वळून बघितलं. म्हटलं 1 मिनिट, हॅलो, मी इथेच आहे. तर म्हटलं ना, तुम्ही म्हणाल ना की राग यायचा किंवा चीड यायची, तर ह्याचा अनुभव मी घरातच घेतला. नंतर माझी नणंद मला फोन करायची. माझे सासरे होते त्यावेळेला, ड्युरिंग माय सिरियलच ही पास्ट अवे. तर म्हणजे आज जाऊ नकोस ना, आज तुझा एपिसोड बघून घरामध्ये जरा वातावरण तापलेलं आहे, आज त्यांना भेटायला जाऊ नकोस. म्हणलं काही नाही होत, जाते मी बिनधास्त. मी जायचे, काही नाही. मग मला म्हणायचे बेटा, त्यांची अशी सवय की बेटा असं करू नये, जरा थोडस. म्हटलं अहो ते कॅरेक्टर आहे, मी घरात अशी आहे का? अहो पण बेटा असं वाईट वाटतं ना, असं बघायला जरा कसं तरी वाटतं. म्हणजे ठीक आहे, चलताय. तुम्ही म्हणाला तर राग यायचा, तर त्याचा अनुभव मी घरातच खूप घेतलाय. ते सोडा, मला एका काकूनी येऊन, आम्ही ठाण्याला शूटिंग करायचो, तर एक आजी आजोबा आले होते शूटिंग बघायला. आणि आम्ही तिकडे तलाव पालीला शूट करायचो आम्ही ठाण्याला. त्या आजी आजोबा अगदी समोर आले असते. मला वाटलं आता हे काहीतरी मला बोलणार. त्यांनी असं एकदम घाबरून माझ्या समोर येऊन माझ्या समोर हात जोडले. प्लीज एवढा त्रास नका देऊ तुम्ही. म्हणलं मी पण फार मजेत आणि फारच जेन्युअनली ते 2 जण असं हात जोडून बोलत, मला फार वाईट वाटलं. म्हणलं काका, मला अजिबात इच्छा नसते. आमचे डिरेक्टर होते, मी त्यांच्याकडे म्हटलं हे जे आहेत ना सर, ते मला करायला लावतात सगळं. म्हटलं तुम्ही त्यांना जाऊन सांगा. तर ते बिचारे म्हटलं काका प्रयत्न करते हा, म्हटलं कमी त्रास दे नक्कीच. पण सेटवरचा एखादा प्रसंग विनोदाचा किंवा गप्पा गोष्टींमधला एखादा काहेरियाच्या? सेटवर म्हणजे आमच्याकडे जो आमचा लीड होता शिव, त्याला अजिबात मराठी यायचं नाही त्यावेळेला. जेव्हा त्याने ही सिरियल सुरुवात केली त्याला अजिबात मराठी यायचं. एकदा गुगलचं असं काहीतरी आलं होतं
तेव्हा काहीतरी ते HD होणार होतं का, झी टीव्हीची काहीतरी ऍड होती, प्रमोशनल शूट होतं. आणि खूप पाठभर त्याला दिलं होतं लिहून की मराठीत बोलायचंय म्हणून. खरं ना त्याला काहीच बोलायचं नव्हतं. आणि तो आला तिथं टेन्स होऊन सगळीकडे फिरत होता. क्या हुआ, मी आणि शुभांगी ताई आम्ही दोघी जणी, क्या हुआ, क्या हो रहा है, इतने क्यों टेन्शन में हो ऐसा. तर इतना बोलना है, तो खूप घाबरलेला आणि असा एकदम, ऋषी नाव आहे त्याचं. ऋषी क्यों एक एक शब्द बोलो, हम लोग तुमसे लेते. आणि आम्ही पण फार म्हणजे असं त्याला कुठेही जाणवून दिलं नाही की तुला वाचायचं नाही, बोलायचं नाही. आम्ही पण त्याच्याकडनं खूप मेहनत करून सगळं बोलून घेतलं. आणि बस तुम करो, हम लोग शूट के टाइम मैं कैमरे के पीछे हम लोग खडे रहेंगे, करना तुम. आम्ही फार चेअरअप केलं त्याला. आणि बिचाऱ्याने 2 तास त्याच्या मागे घालून एक एक शब्द सगळा वाचून पाठ केला. आणि जेव्हा करायला गेलं तेव्हा आमची जी लीड होती गौरी, तिलाच फक्त बोलायचं होतं. त्याला सांगितलं होतं तुझे सिर्फ लास्ट में हा बोल के नमस्कार करताय. बिचारा, आणि आम्ही सगळे इतके हसायला लागलो. आणि तो अब सबको पता था. बरं, त्याच्यात जेवणात एक कशी मजा, त्याला मराठी फूड खूप आवडायचं, म्हणजे त्याने कधी खाल्लं नव्हतं. तर आमच्याकडे एकदा ठेचा आणला होता, मिरचीचा ठेचा. तर छोट्या डब्यात आला होता आणि आम्ही सगळ्यांनी आपल्या थोडा घेतला. ये क्या है, मिरचीचा ठेचा. आम्ही त्याला सांगतोय आणि असा भरपूर भाजी वाढतात ना तसा तो वाढून घेतला ताटामध्ये. आणि आम्ही बोलायच्या आत त्याने घास मोठा भाजीसारखा घेतला. आणि म्हणजे कि हम लोग बोल ही रहे थे आपको, उसके पहले आपने खा लिया. पण बिचाऱ्याचे हाल झाले होते. त्याच्यानंतर तो आधी नंतर त्याचा फार विश्वास होता माझ्यावर. आप बोलो, ये खा सकता हूं ना, आप बोलो ये सही है ना. म्हणजे सब सही है, खाओ. अशा आम्ही गमती जमती तर खूप केल्या. आणि म्हणजे आम्हीचं ते तुम्हाला काय ते असं कुटुंब ते सिरियल मध्ये दिसत होतं, मालिकेमध्ये जे दिसत होतं, आमचं एक कुटुंब खरं म्हणजे सेटवरही तयार झालं होतं, सेम तसंच्या तसंच. आम्ही आजी, आई, बाबा, गौरी, शिव, हे आमचं नचिकेत माझा जो नवरा झाला होता, आमचं एक स्वतःच कुटुंब असं बिहाइंड द सीन म्हणतो ना तसं झालं होतं. आमचं लंच ब्रेक, नाश्त्यापासून संध्याकाळपर्यंत आम्ही सगळं असं प्लॅन करून करायचो की आज तू काय आणणार, मी काय आणणार आहे, किंवा तुम्ही काही आणू नका आज मी आणणार आहे, किंवा शुभांगी ताई आज मी सगळ्यांसाठी. आणि फार शुभांगी ताई स्वतः फार उत्कृष्ट जेवण बनवतात, अमेझिंग जेवण बनवतात त्या आजी आमच्या होत्या, आजी पण फार सुंदर जेवण. त्यामुळे आमचं ना एक वेगळं बॉन्डिंग होतं. आणि मला असं वाटतं ते बॉन्डिंग आम्हाला सिरियल मध्ये तुम्हाला सगळ्या लोकांना ते दिसत होतं. आणि म्हणून ते काहेदियाचं सक्सेस त्यामध्येच दडलेलं होतं. अगदी प्रश्नच नाही. कुठेच कोणाचा मन दुखाव नाही, किंवा कोणी कोणावर रागावलंय, कोणी काही पॉलिटिक्स करतंय, किंवा काही घाणेरडं काही असं काही, म्हणजे एक फार छान एक फॅमिलीत लोक राहतात तसेच आम्ही ऑनसेट असायचो काही. त्यामुळे ते काहेदियाचं सक्सेस मी म्हणेन त्याच्यातच होतं सगळं. अगदी. आणि याला सगळ्याला आमचे डिरेक्टर पण फार शार्पली सगळ्या गोष्टी मॅनेज करायचे. सगळेच प्रोडक्शन हाऊसही फार छान होतं, झी कडून खूप छान सपोर्ट, सगळंच एक छान जुळून आला होता सगळा सीन. काहेदिया परदेशचा डायलॉग एक आम्हाला ऐकून दाखवा, शब्दवेल परिवाराला. शब्दवेल परिवाराला मी सांगेन त्या डायलॉगची मजा अशी होती की आम्ही खूप 3-4 डायलॉग्स ट्राय केले होते की काहीतरी वर्किंग, असा एक तकिया कलाम म्हणतो ना, किंवा एक असं काहीतरी, ही आली की हे बोलणार, किंवा ही आली की असं हे होणार, असं एक असतं ना लोकांचं की बाबा काहीतरी एक छान आलं पाहिजे असं. खूप 3-4 डायलॉग्स आधी म्हणजे खूप सुरुवातीपासून पाहिलं असेल ना लोकांनी तर त्यांना कळेल की वेगळे वेगळे डायलॉग्स ट्राय केले होते छान. काहीच वर्किंग झालं नाही. आणि मग एक दिवस आला की हा बोलून बघ. ठीक आहे. मग मी बोलले, एकटी बाई मी काय काय करणार. हा जो आला आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगू की मग तो सगळ्यात, मी कसं म्हटलं, एक वाक्य असतं ते कसं बदलायचं. मग ते विलन मध्ये पण बदलायचं, कॉमेडी मध्ये पण घ्यायचं,
सिरियस नोटवर पण घ्यायचं, सगळ्यामध्येच येत होतं ते. मग ते सगळ्यात येतं, एकटी बाई मी काय काय करणार. म्हणजे एकटी बाई इतकं झालं की लोक मला फेसबुक मेसेंजरवर किंवा ह्याच्यावर एकटी बाई काय काय करताय असंच विचारायला लागले होते. खूप खूप प्रसिद्ध झाला होता तो डायलॉग आणि खूप सूट करत होता तुम्हाला. क्रिएटिव्ह हेड होते, त्यांची आई कोल्हापूरला राहतात त्या, आणि त्या फार एजड होत्या, म्हणजे आहेत आय थिंक, आय डोंट नो, आता मला माहित नाही. तर त्या मला ते म्हणाले की मॅडम तुमचा डायलॉग माझी 80 वर्षाची आई बोलते, एकटी बाई मी काय काय करणार. म्हटलं वा. तर त्याला जोडूनच एक प्रश्न विचारते की तुमचे आवडते कलाकार कोणते? माझे फेवरेट म्हणाल तर मला खूप जुन्या पिक्चर्स मध्ये माझ्या डॅडीना संजीव कुमार खूप आवडायचे. सो माझे त्यावेळेला त्यांचे जे काही पिक्चर पाहिले होते, अभिनय होता, ते मलाही संजीव कुमार खूप आवडायचे आधी, म्हणजे त्या एज ह्याच्यामध्ये. आणि आता लेटेस्ट मध्ये म्हणाल तर माझ्या अभिनेत्रीमध्ये माझी फेवरेट अभिनेत्री आहे तब्बू. त्यांचा मला विरासत मधला जो त्यांनी जी भूमिका केली होती ती मला खूप आवडते, आणि माझं ड्रीम आहे की तशी कधीतरी भूमिका मला करायला मिळावी. आय डोंट नो वेदर आय विल गेट इट ऑर नॉट, पण ते माझं एक स्वप्न आहे. आणि लेटेस्ट मध्ये तुम्ही मला म्हणाल तर आत्ताच ही जस्ट पास्ट अवे, इरफान. मला आवडायचं म्हणजे त्यांचे एकंदरीत त्यांनी जे काही रोल आतापर्यंत केले होते, त्यांनी मकबूलमध्ये जे काम केलं होतं एक वेगळ्याच लेवलमध्ये, म्हणजे त्यांचं पीके मधलं काम, पिकू पिक्चर मधलं त्यांचं काम, किंवा आता त्यांचा जो आला होता हिंदी मीडियम जो आला होता त्याच्यामधलं त्यांचं काम, त्याच्यानंतर आता लेटेस्ट आलेला त्यांचा तो इंग्लिश त्याच्यामधलं, ही एक वेगळंच व्यक्तिमत्व होते ते, आणि फार छान काम करायचं. मला फार आवडायचे ते. आणि अभिनेत्रींमध्ये माझी तब्बू अजूनही माझी आवडती अभिनेत्री तब्बूच आहे. कसं असतं ना, एखादी व्यक्ती कसं काम करते, आणि मला आता अजूनही मला म्हणाल तर मला विद्या बालन सुद्धा आवडतात. एखाद्या भूमिकेमध्ये तुम्ही कसं शिरावं किंवा कसं अभिनय म्हणजे करावं, तर मला म्हणजे मी म्हटलं ना, तब्बू आणि विद्या बालन ह्या माझ्या अत्यंत आवडत्या अभिनेत्री आहेत. विद्या बालनचा मी आत्ता हल्ली शकुंतला देवी बघितला, तर म्हणजे त्यांचा तुम्हारी सुलू असो, शकुंतला देवी असो, किंवा त्यांचा डर्टी पिक्चर असो, एखादी भूमिका कशी जगावी ना, हे त्यांच्याकडनं मला वाटतं की त्या ना बाकी सगळं विसरून जातात, त्यावेळेला त्या फक्त त्याच असतात जे मला आवडतं. म्हणजे जेव्हा मी निशा करत होते काय द्यायला, तेव्हा मी निशाच असायचे सेटवर, किंवा मी निशा करते हे मी माझ्या डोक्याशी पक्क ठरवलं होतं की मी निशा, मी चांगली असूच शकत नाही, कधीच असू शकत नाही सिरियलमध्ये. त्यामुळे मी कधीच विचारायचं नाही की मी कधी पॉझिटिव्ह होईल, मी कधी चांगली होईल, मी कधी व्यवस्थित वागेन. सॉरी, तू निशा आहेस, तू विलन आहेस, आणि तू कायमच वाईट राहणार. पण ही नेगेटिव्हिटी घरी यायची का? एखाद्या सिरियल मध्ये एखादा कॅरेक्टर आपण करत असतो तर त्याची ती मनोवस्था, जी मनाची अवस्था असते आपली, जसं नेगेटिव्हिटी इथे होती किंवा कशी, तर ती घरामध्ये येते का? तशी ते कॅरेक्टर आपण घरात घेऊन येतो का, किंवा तू येतेस का? खूप छानच प्रश्न आहे प्रतिभाताई हा. मी खरं सांगू का, मी जेव्हा हे सीन करायचे ना, तर मी ना अख्खा दिवस सेटवर कोणाशी बोलायचे नाही, एकदम अशी शांत झोन मध्ये बसून राहायचे. आणि मी आता म्हणा किंवा आधीपासून पण म्हणा, मी ना मेडिटेशन मध्ये थोडा विश्वास ठेवते. सो मी हे असे सीन्स केल्यानंतर किंवा काय, मी शूटिंग संपलं की मी कधी कुठे पार्टी करायला किंवा फिरायला जात नाही. सॉरी, हा माझा पर्सनल वैयक्तिक प्रश्न आहे, हे आहे. मी घरी येते आणि जेव्हा मी घरी उंबरठा ओलांडते ना, त्यावेळेला मी ते सगळं सोडून आलेली असते. मी घरी आल्यावर मी नीलम असते, मी मम्मा असते, मी बायको असते, मी सून असते, मी मुलगी असते. हे मी माझ्या
मनाशी पक्क ठरवून ठेवलेलं असतं की आपण आपल्या आयुष्यात सुद्धा वेगळ्या वेगळ्या भूमिका निभावतच असतो. आई असतो, मुलगी असतो, सून असतो, मैत्रीण असतो, कोणाचे गाईड असतो, कोणाचे फिलॉसॉफर असतो, कोणासाठी कोणी आपण एक मैत्रीण असतो की जिच्याशी आपण सगळं शेअर करणं. तर ना ज्या त्या भूमिकेप्रमाणे तुम्ही म्हणता ना निगेटिव्हिटी, तर मी आहे ना शूटवर सोडून येते. मग तिकडची भांडण असो, तिकडचं काही वाईट झालेलं असो, किंवा तिकडे काही कोणाशी वाद झाला असेल, हे झालं असेल, ते मी तिथेच सोडून येते. आणि मी सांगू का, मी ह्या गोष्टींना लवकर पॅचअप करण्यावर खूप विश्वास ठेवते. कॅरी नाही करायच्या. भांडण झालं, विषय संपला, त्या दिवसाचं सगळं संपलं. उद्या यू आर फ्रेश. काल झालं, कालचा दिवस संपला, रात्र गेली, आज तुम्ही नव्याने आहात. त्यामुळे ह्या गोष्टींना निगेटिव्हिटी किंवा तुम्ही म्हणता ना, मी खूप प्रयत्नपूर्वक, खूप म्हणजे जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक किंवा ह्या गोष्टींनी मी ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्याच ठेवते. आणि म्हणजे प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ मी वेगळंच ठेवते. तुम्ही माझं चेक केलं नाही, मी खूप पर्सनल फोटोज मी खूप सोशल मीडियावर पर्सनल इन्फॉर्मेशन हे कधी टाकत नाही. मला त्याच्यावरनं लोक बोलतात, सांगतात, माझे फ्रेंड सुद्धा मला सांगतात, अरे तू तो रहती नाहीये सोशल, तू असताच नाही, तू काही पोस्टच नाही करत, तू हेच नाही करत. म्हटलं मला जेवढं योग्य वाटतं तेवढं मी करते. मला नाही आवडत काही गोष्टी माझं पर्सनल लाईफ लोकांना असं हे करायला, किंवा ठीक आहे जेवढं मला वाटतं की करायला पाहिजे तेवढं मी करते, नफे माझ्यासाठी तेवढं म्हटलं. त्यामुळे ह्या गोष्टी मी निगेटिव्हिटी किंवा हे त्रास होतो, खूप त्रास होतो. हे असे सीन, भांडणाचे सीन किंवा तुम्ही जेव्हा करता ना त्याच्यानंतर तुम्ही खूप त्रास होतो. सेटवर तुम्ही मी म्हटलं ना, मी बोलूच नाही शकायचे, मी जेवू नाही शकायचे. मला कधी कधी असं कुठेतरी एक वाटतं ना की अरे यार आपण खूप वाईट बोलतोय किंवा खूप वाईट वागतोय, सगळंच चुकीचं आहे. पण ठीक आहे, असं आहे ते. म्हणजे तुम्ही तुमच्या भूमिका निभावायला पाहिजे, असं त्या भूमिकेला चोख न्याय द्यायचा. पण तो भूमिका आहे आणि ती तुम्ही भूमिका म्हणून जगताय. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्ही तशा नाही आहात, हे तुमच्या माइंडमध्ये सेट करून ठेवायचं. अगदी अगदी अगदी. कसं असतं ना की भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, जो आता तुम्ही अगदी किलबिल पासून आमच्या समोर उद्धृत केला. भविष्यकाळ हा स्वप्नांचा आनंद देणारा काळ असतो आणि वर्तमान आपल्याला आयुष्याचा आनंद देतो. तर तोही तुम्ही आता घेत आहात. पण तरीही आम्हाला ऐकायला आवडेल की भविष्यकाळातले तुमचे काय प्लॅन आहेत? भविष्यकाळातले प्लॅन असे, मी खरं सांगू, मी खूप मी म्हटलं ना की मी नेहमी आज मध्ये जगते. कारण आता काय आहे ना प्रतिभाताई, आपण गेले 6-7 महिने जे आपण सहन करत आलो आहोत, लॉकडाऊन, पॅन्डेमिक, कोविड-19, म्हणजे गेले 6-7 महिने मी खूप वाईट बातम्या ऐकल्या. अरे आज व्यक्ती आहे, उद्या नाहीये. 2 दिवसात अरे आत्ता तो बोलणं होतं आपण परवा, अरे आजच न्यूज आली, असं कसं झालं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींपासून ना, आणि समोर माझ्या पर्सनल आयुष्यात काही गेल्या वर्षी असं काही अनुभव झाले की मला खूप वाईट, म्हणजे माझे डॅडी ही ब्रेन स्ट्रोकनी आणि ह्यानी एकदमच आता नाव इज बेड रिडन. म्हणजे इंडिपेंडंट असावं माणसाने किंवा कसं असावं हे मला त्यांनी शिकवलं. ते नेहमी सांगायचे की पाण्याचा ग्लास सुद्धा कोणाकडे मागायचा नाही, जेवताना स्वतःचा पाण्याचा ग्लास स्वतः घेऊन बसायचं, आपलं काम आपण करायचं, आपल्या गोष्टी आपणच हे करायच्या. हे सगळं त्यांनी मला सतत शिकवत आले आणि आज ते बेड रिडन आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे जे पॅन्डेमिक, ह्याच्याने मी ठरवलं की आपण आज मध्ये जगायचं. आपल्याला जे वाटतं ना चांगलं वाईट, कोणाबद्दल चांगलं, किंवा तुमच्या मनात असं ना की मला ना हे करायची इच्छा आहे, मी म्हणते करा, प्लीज करा, लगेच करा. कारण खरंच भविष्याचा विचार करण्याचे आता दिवस नाहीयेत आपल्याकडे. मला वाटलं माझं स्वतःचं किचन मला सुरू करायचंय. मी माझ्या मित्राला सांगितलं, तो म्हणाला ठीक आहे, तो हॉटेल मधलाच आहे. म्हटलं मला करायचंय, मला काहीतरी वेगळं करायचंय, ज्याच्यात माझी दुसरी आवड आहे समजा, म्हणजे जी आहे ती मला कर. काय नाही, त्यांनी मला हेल्प केली, माझ्या नवऱ्याने मला खूप सपोर्ट केला.
मी म्हटलं मला एक तर घर कधीच कोणत्या गोष्टीला कोणी नकार किंवा काही हेच नाही, मला कायम सपोर्टच मिळाले सगळ्या गोष्टीसाठी. पण मी म्हटलं ना, भविष्यापेक्षा मी सांगते आत्ताची जी आपली परिस्थिती आहे किंवा आत्ताचं जे आपलं एक वातावरण सगळं आहे, त्याच्यामध्ये ना माणसाला भविष्याचा विचार करण्यापेक्षा आज मध्ये जगा, आत्ता जगा, खूप आनंदात जगा, प्रेमाने समोरच्यालाही आनंदात द्या. होतं माणसं चिडतात, राग येतो, सगळ्या गोष्टी होतात, पण मला असं वाटतं ती ना त्या वेळेपुरतच असतं. एक छोटस तुम्हाला राग येतो किंवा चीड येते, पण ती त्या वेळेपुरती असते. माणूस आहोत आपण. मी माझ्या मुलीला नेहमी सांगते, ती म्हणते मम्मा तू कधी कधी खूप चिडतेस. म्हटलं बेटा मी देव नाहीये, आणि म्हटलं मला मी म्हणशील ना तर मी म्हणेन की सगळ्यात जास्त, आणि ही गोष्ट तिने मला सांगितली, आम्ही कोणतीतरी सिरियल बघायचो, तुला असं नाही का वाटत देवाना जास्त राग यायचा, हे जे साधू संत आहेत किंवा हे जे ऋषी आहेत त्यांना सगळ्यात जास्त राग यायचा असं नाही वाटत का? मी म्हटलं का? आणि काही झालं की शाप देऊन मोकळे. मग शाप द्यायचे, पण राग आला की शाप देऊन म्हणजे आपण म्हणतो देवासारखं शांत व्हावं किंवा साधू संत ह्याच्यासारखं, तिचं म्हणणं असं की मम्मा ह्याना जास्त राग येतो. तर मी म्हटलं करेक्ट आहे तुझं, म्हटलं करेक्ट आहे, म्हणजे म्हटलं आता आपण बदलायला हवं हे वाक्य की देवासारखं शांत असं नाही बोलता येणार, माणसासारखं शांत राहा, कारण माणसं शाप नाही देऊ शकत किंवा माणसं काहीच वाईट करू शकत नाहीत. मी म्हटलं लगी एक सुपर नॅचरल, मला एवढं हसायला आलेलं तिच्या याच्यावर. म्हटलं बरं आता मग मी सांगते की माणसांसारखी शांत राहा. देवांच्या कितीतरी सिरियल चालू आहेत ना, त्यामुळे ते पाहतायत, आणि तुम्ही पण देव की महादेव आजी बरोबर बघत असतात आमच्याकडे. हो, त्याच्यामुळे सगळे कोपिष्ट देव त्यांनी पाहिलेले आहेत, त्यामुळे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे अभिनय क्षेत्रात आली नसती तर तू नेमकं काय केलं असतं? अभिनय क्षेत्रात आले नसते ना तर मी मला बेसिकली डॉक्टर प्रोफेशनला जायचं होतं, पण मार्क कमी मिळाले 10th ला, त्यामुळे मला सायन्सला ऍडमिशन घेता नाही आलं. कारण की मला बेसिकली एकतर डॉक्टरला जायचं होतं, अदरवाईज मला कम्प्युटर सायन्स करायचं होतं, त्यामुळे माझं सायन्स फील्ड फिक्स होतं की मला त्याच्यामध्येच जायचंय. पण समहाऊ 10th ला थोडे म्हणजे अक्षरशः थोड्याशा मार्कांसाठी ऍडमिशन नाही मिळालं मला सायन्सला. आणि आता त्यावेळेला आतासारखं नाहीये की बाबा कुछ करके होता है, ह्या कॉलेज आपल्या घराजवळच कॉलेज आहे, माझ्या वडिलांनी डॅडीने सांगितलं होतं, लांब जायचं नाही, ट्रॅव्हलिंग करायचं नाही. त्यामुळे मी पार्लर धारूरला शेवटी कॉमर्सला ऍडमिशन घेतलं. मग आता कॉमर्समध्ये जाऊन CA-BA माझा हे नाहीये, मग मी विचार केला मी MBA करेन म्हणून. मी म्हटलं MBA करेन, कारण की मॅनेजमेंट आय कॅन डू व्हेरी वेल, मी ते मला माहिती मी ते करू शकते. सो आय डिड BCom MComचं पार्ट 1 कम्प्लीट केलं, आणि मग अभिनय क्षेत्राकडे वळल्यावर BCom आणि MCom पार्ट 2 राहून गेलं. सो मी MCom सुद्धा मॅनेजमेंट घेऊन कम्प्लीट केलं. काय असतं ना की अभिनय क्षेत्राकडे अनेकांचा ओढा असतो, कुतूहल असतं, एक फेम मिळतं, त्याचा एक वेगळा आनंद असतो. अभिनय क्षेत्रामध्ये खूप पैसा आहे असंही लोकांचं म्हणणं आहे, पण त्यासाठी कोणीतरी गॉडफादर लागतो असं आम्ही ऐकीव माहिती आहे. तर त्याविषयी खरंच गॉडफादर लागतो का कोणी? मी खरं सांगू, मला कोणीच गॉडफादर नव्हतं. बर, दॅट अबाउट यू, बट व्हॉट अबाउट अदर्स, बाकीच्या लोकांचं? मीही हेच ऐकून मोठे झाले होते की गॉडफादर लागतं, पण जेव्हा काम करायला लागले तेव्हा कळायला लागलं की मेहनत, तुमच्याकडे पेशन्स, लोक फार इम्पेशंट असतात किंवा आज म्हणजे असं नाही, पण एक इम्पेशंट असतात, अरे मेरा कुछ हो नहीं रहा, माझं काही होत नाही, मला नाही जमत काही असं. अभिनय क्षेत्रामध्ये ना खूप म्हणजे ह्या आपल्या ह्याच्यामध्ये कला क्षेत्रात खूप
नुसताच अभिनय नाहीये. तुम्ही लिहू शकता, तुम्ही डान्स कोरिओग्राफी करू शकता, तुम्ही बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये की तुम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही काम करू शकता. पण लोकांचं कसं आहे ना की एकच की बाबा अभिनयच केला पाहिजे, ऍक्टिंगच आली पाहिजे किंवा हे. सगळ्यात पहिलं ऍक्टिंग प्रोफेशन मध्ये यायचं असेल ना तर पेशन्स, खूप पेशन्सची गरज लागते. कसं असतं प्रतिभाताई, कधी कधी असं सुद्धा झालंय जेव्हा नवीन नवीन काम करायचो किंवा जेव्हा आपण नवीन असतो, माहित नसतं किंवा कसं काय, तुम्हाला सकाळी 8:30चा कॉल टाइम असतो, तुम्ही 8:30ला सेटवर पोहोचता, मेकअप वगैरे करून तुम्ही 9, 9:30 पासून तयार होऊन सेटवर बसता आणि तुमचा सीन संध्याकाळी 7 वाजता लागतो. अरे बापरे. हो. हा, ह्या प्रोफेशन मध्ये यायचं असेल तर 100% पेशन्स हे खूप गरजेचे. बर. अरे आज तर माझं लागलंच नाही काही, असंही होतं की तुमचा एखाद दिवस आज तुमचा कोणी मुद्दामून करतं असं नाही, पण कधीतरी त्यावेळेची जी प्रायोरिटी असते सीनची किंवा ह्याची ते पहिलं करणं जरुरी असतं. हे असं होतं की कधी कधी माझ्या बरोबर सुद्धा झालंय, नाही असं नाही, कितीतरी वेळा झालंय की अरे सॉरी, मग सॉरी मॅडम आज आपका नहीं हो सकता, आप घर जाओ, तुम्ही घरी जा, तुमचे सीन होणार नाहीत. मग मला का बोलावलं? अरे ठीक आहे, त्यांना नसतं माहित, त्यांना नसतं माहित. मी म्हटलं नाही ह्याच्यात यायचं नाही, ह्या प्रोफेशनमध्ये सगळ्यात पहिले पेशन्स. तुमच्याकडे पेशन्स असतील तरच तुम्ही अभिनय क्षेत्रात या, नाहीतर खूप कठीण इथे निभावं लागणार. म्हणजे अभिनय क्षेत्रामध्ये जावं लोकांनी, बऱ्यापैकी स्कोप आहे, चांगलं प्रोफेशन आहे, चांगले लोक आहेत, याविषयी थोडस तुम्ही मार्गदर्शन करा. आणि सगळ्यांना खूप अट्रॅक्शन आहे अजूनही त्या क्षेत्राचं. चांगले लोक आहेत, मी ह्यावर पहिलं बोलेन. चांगले लोक ह्यावर मी सगळ्यात पहिलं बोलेन. कसं असतं ना, चांगले वाईट सगळीकडेच असतात. तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरला काम करा, तुम्ही अजून कोणत्या मेडिकल प्रोफेशनला जा किंवा कुठेही जा, चांगले वाईट लोक सगळीकडेच असतात, सगळीकडेच असतं. पण तुम्ही कसे आहात त्याच्यावर तुम्हाला समोरचा भेटतो. तुम्ही चांगले तर सगळेच चांगले. तुम्ही समोरच्याला, भले ती व्यक्ती मग सेटवरचा आमचा स्पॉट बॉय सुद्धा असू दे किंवा लाईटमॅन सुद्धा असू दे, कोणी असू दे, कैसे हो, कसे आहात, ह्या त्यांना एक विचारलेला शब्द किंवा आपण त्यांना दिलेला रिस्पेक्ट किंवा त्यांच्याकडनं काही चूक झाली तरी सुद्धा काही आपण न बोलता छान. कधी कधी असं शूट करताना रिटेक होतो, कधी त्यांच्या की अरे लाइटिंग मध्ये प्रॉब्लेम झाला किंवा ह्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला किंवा काही असं झाला, आपण त्यांना दिलेला रिस्पेक्ट हाच रिटर्न आपल्याला रिस्पेक्ट मिळतो. आणि चांगले वाईट लोक सगळीकडेच असतात, त्यामुळे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तसं आहे. शेवटी ते आपल्यावर आहे की तुम्ही कसं ते हाताळताय किंवा तुम्ही समोरच्याशी कसे वागताय, बोलताय ते. दुसरी गोष्ट, अभिनय क्षेत्रात यायचं तसं मी सांगितलं तसं की तुमच्यामध्ये पेशन्स हवेत, ही पहिली गोष्ट. वाईट कोणतंच काम नसतं, तुमच्या अंगात कला आहे, तुम्ही चांगलं करू शकता, तुम्हाला तुमच्या स्वतःवर विश्वास आहे, तर तुम्ही ह्या प्रोफेशन मध्ये येऊ शकता, काम करू शकता. आणि काहीच वाईट नाहीये, मला वाटत नाही आजपर्यंत, मला माहित नाही आजपर्यंत मला कधीच कोणताच वाईट अनुभव आला नाही आज एवढ्या वर्षांमध्ये, कधीच नाही, चुकून सुद्धा नाही. सो छान, कधीच नाही आला आणि मला कुठेच नाही आला कोणत्याही, म्हणजे हिंदी, गुजराती, मराठी सगळ्यामध्ये मी काम केलं, पण मला कुठेच कोणत्याच फील्डमध्ये कधीच वाईट अनुभव आला नाही. सो मला असं वाटतं की काहीच हरकत नाही, विश्वास. आणि आजकाल तर खूप खूप नवीन नवीन लोक येतात, खूप नवीन चेहरे बघायला मिळतात, बरं वाटतं की नवीन नवीन येऊन आणि सगळ्यांना प्रोत्साहन मिळतंय काम करायला आणि खूप छान वाटतं, मस्त वाटतं मला. पण मला तसं नवीन नवीन चेहरे आले की बघायला फार मजा येते, मला मला फार आवडतं. आणि चांगले करत असतील तर मला फारच आवडतं की अरे वा मस्त काम करते किंवा अरे खूप छान काम करतोय, असं मला फार छान वाटतं की. आणि यावं, नवीन लोकांनी यावं, नेहमीच यावं, पण निराश होऊन जाऊ नये. कधी कधी असं होतं पहिल्या 2 सिरियल 3 सिरियलला तुम्हाला नाही प्रोत्साहन मिळत, नाही चांगलंही होत, पण असं ह्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला काहीच चांगलं येत. काही ना काही कुठे ना कुठे तुमच्यासाठी एक रोल लिहिलेला असतो, जसा माझ्यासाठी निशाचा लिहिला होता.
काही यामध्ये. अगदी अगदी. तुमच्यासाठी तुमच्या डेस्टिनीमध्ये फिक्स असतं. साधारण या सिरियल ज्या आहेत, शेवटच्या प्रश्नाकडे मी येते की या सिरियल आहेत ना आजकाल, त्या बघायचा मालिका कोणत्याही आपल्याला कंटाळा येऊन जातो, इतक्या त्या वाढवल्या जातात. म्हणजे एखादी सिरियल चांगली चालतीये म्हटल्यावर त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीये की कसं ते वाढवलं जातं. ते आम्हाला बघणाऱ्याला खूप इरिटेट होतं. म्हणजे आठवडाभरानंतर पाहिली तरी मालिका तिथेच असते. त्यामुळे तसं काही फार गेलेलं नसतं आपलं. तर तुम्ही ऍक्च्युली तिथे काम करता तर तुम्हाला ते कितपत कंटाळवाणं होतं, ते किती नको वाटतं किंवा राग येतो या गोष्टीचा, चिडचिड होते. होतं कधी कधी असं वाटतं की यार आता काय करतोय, किती वेडेपणा करायचा, किंवा हे असं कसं कसं होईल, किंवा काहीतरी लिमिट. पण कसं ना प्रतिभाताई, जो जो म्हणजे कसं आहे ते, जो दिखता है वो बिकता है म्हणण्यापेक्षा मी म्हणेल जो बिकता है वही हम लोग बेचते हैं. अगदी बरोबर. लोकांना जे बघायला आवडतं ना, पण हा. आपण असं म्हणतो, पण कितीतरी सिरियल्स किंवा कितीतरी मालिकांमध्ये काही लोकांना तेच आवडतं, सासू सुनेचा वाद, छळ, तेच बघायला आवडतं, किंवा इकडचं अफेअर तिकडे हे, किंवा काही अजून काही गोष्टी, हे लोकांना हेच बघायला आवडतं. आणि आपल्याकडे एक ना लोकांची एक हे आवड म्हणण्यापेक्षा म्हणतो की सिरियल मध्ये हा मसाला असल्याशिवाय किंवा हे असल्याशिवाय म्हणजे म्हणतात ना ते स्पाइस पाहिजे काहीतरी वेगळा. तो स्पाइस सगळा एकच असतो. पण जे आवडतं लोकांना तेच जातं. आणि त्याच्यात काही गोष्टींमध्ये आम्ही कलाकार म्हणून आम्हाला सुद्धा जाणवतं कधी कधी की अरे फारच कंटाळवाणं होत आहे किंवा फारच चुकीचं होत आहे. पण काहीच आमच्याकडे ऑप्शन नसतं, कारण की लोकांना आवडत असतं. त्यामुळे जे लोकांना आवडतं ते दाखवणं आमचं काम आहे. अगदी बरोबर. असं छान गाण्याचे 2 ओळी मला आठवतात की तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छिपा रहे हो. तर सामान्य माणसाला राग आला की तो चेहऱ्यावर रागच दाखवतो, आनंद झाला की आनंद दाखवतो. पण हे कलाकाराला खूप कठीण आहे की आपण आनंदात असतो आणि त्या दिवशी आपल्याला राग आलेला दाखवायचा असतो, किंवा आपण रागात असतो आणि कुठचा तरी विनोदी सीन आपल्याला करायचा असतो. तर कधी कधी हे सगळं मॅनेज करणं तुम्हा लोकांनाही खूप कठीण जात असेल. तर या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की आम्हाला राग येईल असं तुम्ही भूमिका केल्या, तशी तुमची काय म्हणतात मानसिकता नाहीये, किंवा तुम्हाला तर सगळेजण पाहतायत की किती आनंदी प्रत्येक गोष्टीचा तुम्ही आनंद घेताय, जगण्याचा आनंद घेताय, पदार्थ बनवायचा आनंद घेतायत. इतकंच नाही तर भाजी आणायचं सुद्धा तुम्ही जाऊन स्वतः आनंद घेतायत, फॅमिलीसाठी वेळ देताय आणि खूप आनंदाने हे सगळं करतायत. म्हणजे आता लोकांच्या डोळ्यासमोरची निशा जो जो पुसला जाणार आजच्या मुलाखतीनंतर की अरे आपण ते बघत होतो ते सगळं खोटं होतं, आणि आता समजा ती सिरियल परत सुरू झाली तर कोणी विश्वास नाही ठेवणार तुमच्यावर. इतकं आज नाही, परत सुरू आहे झी युवावर रोज संध्याकाळी. सध्या झी युवावर परत चालू आहे रोज संध्याकाळी 7:30 वाजता. मला त्या दिवशीच एकांचा आलेला मेसेंजरवर, मॅडम तुम्हाला परत बघतोय, खूप राग येतोय. म्हणलं ओके. अश्विनी, आम्हाला जॉईन करशील का तू? आम्हा सगळ्या शब्दवेलसाठी काहीतरी तुम्ही संदेश द्या तोपर्यंत. अश्विनी जॉईन करतेय एखादा संदेश आमच्या सर्वांसाठी. आम्ही खूप खुश आहोत की शब्दवेलवर तुम्ही आलात म्हणून. मी खूप आभारी आहे. तुम्ही संदेश खूप आभारी आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये मला एक फार छान एक म्हणतात ना मला माझ्या भावना किंवा मला काय वाटतं हे सांगण्यासाठी मला एक छान व्यासपीठ मिळालं. आणि मला एक्सपेक्ट नव्हतं की एवढी छान आपलं असं छान गप्पा आणि एवढ्या छान होतील मुलाखत. माझेही नवरात्रीचे उपवास चालू आहेत. स्त्री शक्ती देवीचा एक आपल्यामध्ये सगळ्यांमध्येच एक वास असतो, आणि आता सध्या एक वातावरणात ती एक शक्ती आहे. आणि मला असं वाटतं आता ही शक्ती आपल्याला सगळ्यांना, हे जे काही पॅन्डेमिक चालू आहे किंवा हा जे काही एक आपल्याकडे आता एक वाईट एक जे काही एक आता हे एक वलय वाईट, आता वलय निगेटिव्ह वलय आता सध्या आपल्या भोवती सगळ्या,
मला असं वाटतं आता ही शक्ती हे सगळं वलय आपल्यातनं दूर करेल, एक ही सगळं संकट दूर करेल. आणि शब्दवेलनी फार छान सगळ्या लोकांना म्हणजे तुम्ही आतापर्यंत जेवढे कार्यक्रम केलेत सगळ्यांना एक या सगळ्या कलुषित वातावरणामध्ये तुम्ही लोकांना फार छान एंटरटेन केलंय. आणि मी खरंच म्हणजे मी स्वतः तुमची खूप आभारी आहे की मला तुम्ही एक संधी दिलीत की या सगळ्या लोकांना थोडा एक वेगळ्या वातावरणात वेगळ्या गमती जमतींमध्ये घेऊन जाण्यासाठी. आणि एक सगळ्यांचं थोडस तरी माइंड म्हणजे लोकांनी थोडी तर मजा केलीच होती का, एक थोडे हसलेही असतील कधी काही काहीतरी एक कोणी कोणी आपल्या लहानपणातही पोचलं असेल. पण हे सगळं तुम्ही करून आणलं त्यामुळे मी खरंच खूप आभारी आहे तुमची आणि मला ही संधी दिल्याबद्दल अजून जास्त आभारी. आणि हे असंच तुमचं चालू राहू दे. नक्की परत कधी काही वाचन असेल किंवा काही असेल मला नेहमी सांगा, मी ऑलवेज तुमच्या जॉईन. किती छान, केवढी सकारात्मकता तुम्ही दिलीत आम्हाला. अश्विनी, तू आभार मानू शकते आपल्या पाहुण्यांचे. आजची जी मैफिल होती अगदी अभिनयाची मुसाफिरी. तुम्ही इतकी हसत खेळत पूर्ण जवळपास 1.5 तास झाला पण थोडाही जाणवला नाही की वेळ कसा काय संपतो आहोत. अगदी हसतमुख आपल्या गप्पा खूप छान रंगलेल्या होतात आणि आपल्या रसिकांनी सुद्धा खूप छान प्रतिसाद आपल्याला दिला आहे. खूप छान रंगलेली ही मैफिल आहे आणि खरोखर तुम्ही सुद्धा वेळातला वेळ काढून आम्हाला दिला आहे. खरोखर तुमचे मनपूर्वक आभार मानते आहे. त्याचबरोबर आमच्या मार्गदर्शिका प्रतिभा मॅडम यांना खरं तर मी आभार मानावे असं मला वाटत नाही आहे. खरं तर त्या आमच्या एक परिवारामधील आहे आणि एक सदस्य म्हणून. हो, पण प्रतिभाताईंनी मला फोन केला तर म्हटलं प्रतिभाताई माझी मुलाखत मी तर आता नाही नाही आपण करायचं बिंदास, काही होत नाही, आपण बिंदास करूया. आणि हा त्यांचा माझ्यावर असलेला विश्वास मला असं वाटतं की मी थोडा तरी सार्थकी लावलाय. पूर्ण सार्थकी लावला, पूर्ण सार्थकी लावला. आता तुम्ही आमच्या परिवारात आलेला आहे. नाही खरंच आहे प्रतिभाताईंना त्यांनी फारच कष्ट घेतले सतत माझ्याशी कोऑर्डिनेट करून हे करून सगळ्या गोष्टी आठवून सगळ्या. अगदीच थँक्यू प्रतिभाताई. येस, अगदी मनापासून एक मार्गदर्शिका म्हणून त्यांची जी आमच्या मनामध्ये भूमिका आहे, शब्दवेलमध्ये भूमिका आहे, ती अगदी अभिमानास्पद अशी भूमिका आहे. त्याबद्दल आपल्या दोघींचेही मी खूप खूप आभार मानते. जाता जाता फक्त 4 ओळी ऐकवते हे. पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते. पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते. चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते. चांगल्या माणसाच्या आनंदाने जीवन आनंदी होते. म्हणूनच आपल्यासारखे दिग्गज भेटणे म्हणजे एक खरे भाग्यच असते. तर खरोखर आपण आम्हाला शब्दवेल मध्ये लाभलेले आहात आणि असंच आपला स्नेह आणि आपुलकी जिव्हाळा असंच आमच्या सोबत राहो हीच पुन्हा एकदा सदिच्छा व्यक्त करते. आणि इथेच आपला कार्यक्रम संपलेला आहे असे मी जाहीर करते आहे. आपले दोघींचे खूप खूप धन्यवाद.